येस, कोणत्या सेगमेंट मध्ये आहे? ऑप्शन्स मध्ये आहे. त्यामध्ये पण ऑप्शन आरओआय जो आहे हा सगळ्यात जास्त ऑप्शन बाईंग मध्ये आहे. आणि पीसफुली अगदी आरामशीर काम करायचं असेल तर काय आहे, ऑप्शन सेलिंग मध्ये रिस्क कमी घेऊन आपण काय करू शकतोय, करू शकतोय. राईट. आता या 2 दिवसाच्या आपण हाय प्रॉफिट क्लब मध्ये काय बघणार आहे, तर पहिली गोष्ट ऑप्शन बाईंग आणि मोमेंटम ट्रेडिंग याच्या बाबतीत आपण काय करणार आहे, जास्तीत जास्त डिस्कशन करणार आहे. ओके. त्याआधी इंडियन ट्रेडर्स अकॅडमी बद्दल थोडक्यात मी इन्फॉर्मेशन देतो, कारण की काही लोक जे आहेत ते नवीन आहेत. सो आतापर्यंत 700 पेक्षा जास्त वेबिनार घेतलेले आहेत. 3,000 पेक्षा जास्त पार्टिसिपेंट, 30,000 पेक्षा जास्त पार्टिसिपेंट्सनी यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि त्याचबरोबर ऑलरेडी 200 प्लस अल्गो ट्रेडर आपल्या बरोबर काम करतायत आणि 30 पेक्षा जास्त काय करतायत, प्रो ट्रेडर काम करतायत. ओके. आणि आतापर्यंत बघायला गेलं तर आमची जी टीम आहे ही सगळी मिळून नियर अबाउट 20 CR जे आहे ते इंट्राडे ऑप्शन्स मध्ये मॅनेज करते. ओके. सो आता मला विचारायचं आहे मित्रांनो, तुमच्यापैकी किती लोक कमिटेड आहात जे आज आणि उद्याचा 2 दिवसाचा सेशन कंटिन्यू अटेंड करणार आहेत? म्हणजे उद्या इव्हिनिंग पर्यंत थांबणार असाल तर चॅटबॉक्स मध्ये TTE असं टाईप करा, कारण की असं म्हटलं जातं कमिटेड लोक जे आहेत हे नेहमी जिंकले जातात. ओके. राईट. आणि आधा हकीम जानको खतरा आपल्याला माहिती आहे, अर्धवट नॉलेज असलेला व्यक्ती त्याच्या पोर्टफोलिओसाठी काय असणार आहे, घातक असणार आहे. राईट. ओके. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. सो आय रिअली अप्रिशिएट युअर कमिटमेंट. आता त्याचबरोबर एक सर्वे जो फॉर्म तुम्ही भरला होता त्याची एक आउटलाईन आपल्याकडे आलेली आहे. साधारणतः 37% लोक जे आहेत, ओके, यांनी सांगितलं की प्रॉपर नॉलेज नाहीये. ठीक आहे, त्या गोष्टी पण आपण आजच्या याच्यामध्ये ऍड करणार आहे. त्यानंतर 30%च्या आसपास एकदम फ्रेशर आहेत. काही लोक आहेत ज्यांच्याकडे व्हेरीफाईड स्ट्रॅटेजीज नाहीये. ओके. आणि नियर अबाउट 32% लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला प्रॉपर, ओके, की गायडन्स मिळालेला नाही. ओके. आणि ऑलरेडी त्यापैकी बऱ्याचशा लोकांनी ऑलरेडी कमिट केलेलं आहे की लॉसेस जे आहेत हे आम्हाला काय काय होत आहेत, फेस होत आहेत. ओके. सो मित्रांनो, मला तुमच्याकडून परत एकदा कन्फर्म करायचं आहे, किती लोक फ्रेशर आहेत? फ्रेशर असाल चॅटबॉक्स मध्ये यफ असं टाईप करा. किती लोक जे आहेत हे ऑलरेडी एक्सपिरियन्स आहेत? ठीक आहे. सो लॉस मेकिंग असेल तर तसं मेन्शन करू शकताय, किंवा ऑलरेडी थोडाफार प्रॉफिट होतोय पण मनासारखी ग्रोथ जी आहे ही मिळत नाहीये, हे पण तुम्ही त्याच्यामध्ये सांगू शकताय. येस. फ्रेशर आहेत. ओके. लॉस मेकिंग असाल तर चॅटबॉक्स मध्ये एल टाईप करू शकताय. ओके. एक्सपिरियन्स असाल चॅटबॉक्स मध्ये ई असं टाईप करू शकतो. छोट्याशा प्रॉफिट मध्ये आहे, अजून पाहिजे अशी ग्रोथ नाही मिळाली. ओके. लॉस मेकिंग आहे. ठीक आहे. चलो. ओके. ठीक आहे. आता आपण जे काही एक्सपिरियन्स घेतले, ओके, त्याच्यानुसार आपण काय केलं, बघितल्या बऱ्याचशा गोष्टी. ओके. पण आता मला विचारायचं आहे की पहिल्यांदा आपण ऍज अ ट्रेडर, ओके, ट्रेडर जे आहे हे का बनलो, काय रिझन आहे? ठीक आहे. सो तुम्हाला प्रश्न आहे, 1 मिनिट घ्या जस्ट. ठीक आहे, जास्त वेळ नाही लागणार. की आपल्याला ट्रेडर का बनायचंय, काय रिझन आहे? ठीक आहे. असं म्हटलं जातं की आपलं गोल क्लिअर असेल, का बनायचं आहे, वाय क्लिअर असेल, ठीक आहे, तर आपण कुठल्याही अडचणीवरती काय करू शकतोय, मात करू शकतोय. बरोबर. ठीक आहे. सो सगळ्यांना विचारायचंय की का ट्रेडर बनायचंय आपल्याला? म्हणजे मला बनायचंय तर का बनायचंय? ओके. मनी मेकिंग. ठीक आहे. अजून काही? फायनान्शियल फ्रीडम पाहिजे होतं. ओके. ट्रेडर का बनायचंय, काय रिझन आहे अजून? येस. प्रॉफिट साठी. ओके. ठीक आहे. अजून काही प्रिसाइज रिझन आहे का? वाव, कंपाऊंडिंग साठी.
बरोबर. माझी तर सुरुवात कंपाऊंडिंग साठी झाली होती. ओके. येस. पहिल्यांदा कंपाऊंडिंग बघितल्यानंतर असं वाटत होतं की फक्त वयाच्या 60व्या वर्षी आपण काय होणार, फायनान्शियल फ्री होणार किंवा रिटायर्ड होणार. ओके. त्यानंतर लक्षात आलं की हळूहळू काम करत म्हणजे इन्व्हेस्टमेंट वगैरे करून म्युच्युअल फंडच्या माध्यमातून 60 वर्षापर्यंत काम करावं लागेल असं वाटत होतं. त्यानंतर स्विंग ट्रेडिंग वगैरे शिकलो, असं वाटलं की थोडंसं लवकर होईल. त्यानंतर ऑप्शन सेलिंगच्या माध्यमातून अजून वाटत होतं आणखीन लवकर होतंय. ओके. आणि आता ऑप्शन बाईंग आणि बरेचशा फायनान्शियल जे काही अल्गो ट्रेडिंग वगैरे आपण जे काही करतोय. ओके. त्याच्यानुसार असं वाटतंय की आणखीन लवकर ती सिच्युएशन जी आहे ही तयार होऊ शकते. राईट? बरोबर. आता या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, ठीक आहे. या आपल्याला काय करायच्या आहेत, की फायनान्शियल फ्रीडम पर्यंत घेऊन जायच्या आहेत. ओके. जसं तुमचं एक स्वप्न आहे, तसंच माझं पण एक स्वप्न आहे. काय? की बरेचसे लोकं आता चॅट बॉक्समध्ये मला वाटतंय सचिन शिंदे सर विचारतायत, की तुम्ही एवढे फ्री वेबिनार का घेताय? तर माझं एकच ड्रीम आहे काय, की मी स्वतः प्रॉफिटेबल ऑलरेडी झालोय. मला आता काय करायचंय, की भारतातला सगळ्यात मोठा प्रॉप डेस्क जो आहे, हा तयार करायचा आहे आणि स्पेशली मराठी लोकांचा हा प्रॉप डेस्क तयार करायचा. आता प्रॉप डेस्क काय असतो बऱ्याचशा लोकांना माहिती नाहीये. तर इथं मोठे-मोठे फंडवरती ट्रेडर्स काय करतात, काम करतात. अशी एक इन्स्टिट्यूट असते, जी स्पेशली ओके, काय करते ऑप्शन्समध्ये आता सध्या काम करते किंवा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये काम करते. पण सध्या सगळ्यात जास्त व्हॉल्यूम जो काही आहे, हा प्रो ट्रेडर्सचा आहे. जर तुम्ही सेन्सिबलच्या सेगमेंटमध्ये बघितलं, तर लक्षात येईल तिथं कोण असतात, की प्रो ट्रेडर जे आहेत हे असतात. ओके. सो मला विचारायचं आहे, किती लोकांना अशा पद्धतीनं फंड घेऊन ओके, म्हणजे कंपनीकडून 5 लाख ते 50 लाख फंड घेऊन काम करायला आवडेल, की प्रॉप डेस्क मध्ये यायचं आहे. ठीक आहे. सो मी स्पेशली इंट्राडे ऑप्शन्स याच्या बाबतीत बोलतोय. ओके. राइट. माझं पण काम काय आहे, मला पण माझं जे स्वप्न आहे ते हे आहे, की इंडियातला सगळ्यात मोठा प्रॉप डेस्क जो आहे हा आपल्याला काय करायचा आहे, इथं तयार करायचा आहे. ओके. राइट. सो यासाठीच आम्ही काय करतोय, इथं काम करतोय. येस. सो फंड जो आहे हा मिळतोय ठीक आहे. जसं म्हटलं जातं मार्केट में पैसा बहुत है, निकालने वाला चाहिए. ओके. आपण जर चांगले ट्रेडर झालो, चांगले आपल्याकडे प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी आहे, सगळ्या गोष्टी असतील, तर फंड आपल्याला मिळतोय. ऑलरेडी आता बरेचसे लोकं जे आहेत हे काय करतायत, फंडेड अकाउंट घेऊन काम करतायत. ओके. क्लिअर? ठीक आहे. पण आता या सगळ्यामध्ये जसं की ट्रेडर्स जे आहेत, आमिर खान काय म्हणतो, की "मेडल इज पेड पे नहीं उगते उन्हें बनाना पड़ता है." सेम माझं पण म्हणणं आहे, की ट्रेडर्सला काय करावं लागतं, अशा पद्धतीनं बनवावं लागतं. यासाठीच आम्ही काय करतोय, काम करतोय. ज्यांना नॉलेज पाहिजे, ते नॉलेज प्रोव्हाईड करणं, स्किल प्रोव्हाईड करणं, ॲटमॉस्फिअर देणं, टेक्नॉलॉजी देणं आणि त्याचबरोबर फंड पण देणं. ओके. सो आता ज्यावेळेला प्रो ट्रेडरची एक डेफिनेशन बघितली, तर मिनिमम असं म्हटलं जातं, की 12 महिन्याच्या जर्नीमध्ये 3 लाख प्लस मंथली अर्निंग जे आहे, हे त्या ट्रेडरला काय झालं पाहिजे, झालं पाहिजे. किती लोकं हा गेम टेक ऑन करतायत, ठीक आहे. जी-ओ टाइप करायचा आहे, ठीक आहे. किती लोकं हा गेम घेतायत, की आता जसं आपण रिझोल्यूशन घेतो किंवा एक प्रण घेतो, ठीक आहे, की ॲट येणाऱ्या 12 महिन्यामध्ये मी मिनिमम 3 लाख प्लस अर्निंग जे आहे हे काय करेन, अचीव्ह करेन. येस, घेत असाल चॅट बॉक्समध्ये जी-ओ असं टाइप करा. किती लोकांना हे घ्यायचं आहे. ओके. येस. बऱ्याचशा लोकांनी ट्रेडर बनायचं आहे किंवा फायनान्शियल फ्रीडम वगैरे अशा गोष्टी सांगितल्या. पण ज्या वेळेला असं आपण बोलतोय, तर त्यावेळेला काय होतंय, की आपल्याला पण क्लिअर नंबरमध्ये जोपर्यंत गोष्टी क्लिअर होत नाहीत, तोपर्यंत आपल्याला काय होतंय, हा चॅलेंज येतोय. त्यामुळे मला एक सगळ्यांसाठी हे ऑफर करायचं आहे. हा जो गोल आहे, हा आपण काय करायचा आहे, कॅरी करायचा आहे. ओके. त्याचबरोबर जसं की यासाठी आम्ही काम करतोय. त्याचबरोबर मी काही वन टू वन कन्सल्टेशन पण देतोय. पण याची कॉस्ट जी आहे ₹3000 असते. पण मी सगळ्यांना ही जी काही कॉस्ट आहे, ही काय करणार आहे, फ्री ऑफ कॉस्टमध्ये देणार आहे. ज्यांना कुणाला असं वाटतंय, की माझ्या ट्रेडिंगमध्ये अडचण आहे आणि मला 15 ते 20 मिनिटाचं जे आहे, हे काय करायचंय, कन्सल्टेशन घ्यायचंय. काय अडचण आहे? माझे प्रॉफिट होतायत किंवा 4 दिवस मी प्रॉफिटेबल आहे आणि 5व्या दिवशी मला लॉस होतोय. नेमकं असं काय घडतंय? ओके. याच्या बाबतीत जाणून घ्यायचंय. तर चॅट बॉक्समध्ये काय करू शकताय, नंबर ड्रॉप करू शकताय. ठीक आहे. वन टू वन कन्सल्टेशनसाठी. क्लिअर आहे? सो दॅट तुम्हाला प्रॉफिटेबल बनवण्यासाठी ठीक आहे, मी असेल, माझी टीम असेल, मदत करेल. क्लिअर आहे? ठीक आहे. ज्यांना हे कन्सल्टेशन हवं आहे, चॅट बॉक्समध्ये जस्ट काय करा, नंबर ड्रॉप करा. आपण पटकन काय करणार आहे, सुरुवात करणार आहे. ओके? क्लिअर? राइट. आता
ठीक आहे, जस्ट ड्रॉप युअर नंबर. ठीक आहे, आता सांगायची काही गरज नाही. वन टू वन ज्यावेळेला आपण बोलेन त्यावेळेला आपण डिस्कशन करू. ओके, क्लिअर? आणि हे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आहे. ठीक आहे. यस. चलो. असं म्हटलं जातं की कुठलीही गोष्ट काय घडते, दोन वेळा घडते. एकदा आपल्या माइंड मध्ये घडते आणि नंतर काय होते, रियालिटी मध्ये घडते. ओके. आता माझे जे मेंटॉर आहेत त्यापैकीच मी ज्यांना मानतो ते काय म्हणतात, शिव खेरा सर काय म्हणतात की इफ यू थिंक यू कॅन, इफ यू थिंक यू कॅन नॉट, ओके, आयदर वे यू आर राईट. बरोबर का? आता या कंडिशन मध्ये म्हणजे जर बघायला गेलं, ठीक आहे, तर काही लोक म्हणतात की ऑप्शन मध्ये पैसाच म्हणत नाही. ठीक आहे. तर अशा कंडिशन मध्ये ते जर जसा विचार करतायत ते तसंच घडणार आहे. बरोबर. त्यांच्यासाठी तसेच उदाहरणं जे आहे ते पुढे येणार आहेत. जे म्हणतात की ऑप्शन्स मधून पैसे मिळू शकतात. ओके. त्यांच्यासाठी पण तेच म्हणणं आहे की खरंच मिळू शकतायत का? येस, मिळू शकतायत. ओके. आयदर वे म्हणजे दोन्ही पद्धतीने आपण जो विचार करतोय तो काय होणार आहे? घडणार आहे. राइट. सो म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, जसं एखाद्या बिझनेसमॅनला वाटतंय की मी बिझनेस मधून पैसे कमवू शकतोय, त्याचा बिलीफ स्ट्रॉंग असेल तर येस त्याला पैसे मिळणार. आणि एखाद्याला वाटतंय की बिझनेस मधनं मी पैसे कमवू शकत नाही, तर येस डेफिनेटली तो पैसे कमवू शकणार नाही. राइट. सो मला विचारायचंय तुम्हाला, किती लोकांना वाटतंय की मी ऑप्शन्स मधून चांगले पैसे कमवू शकतोय? तर चॅट बॉक्स मध्ये येस आय कॅन असं टाइप करा. येस, सचिन शिंदे सर ऑफलाईन मध्ये पण अवेलेबल होईल, नो इश्यू. येस. राइट, राइट, राइट. ओके. आता यामध्ये याची सुरुवात पण मी पण अशीच केली, की ज्यावेळेला मला ट्रेडिंगमध्ये सुरुवात करायची होती, कंपाउंडिंग पहिल्यांदाच कळालं होतं जसं मी सांगितलं. त्यावेळेला माझ्या स्कूल, कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमध्ये कुठेही मला हे नॉलेज मिळालं नाही. आणि ज्यावेळेला मी कॉलेजला होतो, एम-बी-एला होतो, ते जे काही नॉलेज शिकवत होते, हे काय शिकवत होते? मोस्टली फंडामेंटल मधल्या गोष्टी शिकवत होत्या. ज्या गोष्टी कधी वापरत होते? 1960-1970च्या काळामध्ये म्हणजे वॉरेन बुफेटच्या काळामध्ये. आता त्या काळातली इन्व्हेस्टमेंट टेक्नॉलॉजी जी आहे, ही आता पण काम करते का? येस, काम करते. पण वार्षिक किती? 15 ते 20% रिटर्न मिळू शकतात. मग ते करण्यापेक्षा मी कशाला हे करू? म्युच्युअल फंडमध्ये तर ऑलरेडी मला मिळतायत. बरोबर आहे का? सो दॅट मी माझी जर्नी जी आहे काय केली तिथून पुढे शिकायला सुरुवात केली. कारण की मी ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला बऱ्याचशा लोकांकडून काय केलं, शिकायला सुरुवात केली. त्यापैकी काही माझे मेंटॉर जे आहेत हे तुमच्या समोर आहेत. आता ज्यावेळेला मेंटॉर निवडत होतो, त्यावेळेला मी चुकून एका इन्व्हेस्टरला भेटलो. ते इन्व्हेस्टर म्हणजे माझाच मित्र आहे, चांगला फंड मॅनेज करतोय. पण ज्यावेळेला मी त्याच्याशी बोललो, की अशा-अशा पद्धतीने मला इंट्राडे करायचा आहे, तर त्यानं मला अशा काही गोष्टी सांगितल्या, की पुढचे 6 महिने मला त्या ट्रॉमामधूनच बाहेर येण्यासाठी लागला. ओके. सो मला काय सांगायचंय, की आपला जर मेंटॉर इन्व्हेस्टमेंट करतोय आणि आपल्याला जर इंट्राडे करायचा आहे, तर आपल्यासाठी तो मेंटॉर जो आहे तो राइट नाहीये. कारण की त्याच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्यासाठी काय होणार आहेत? टॉक्सिक होणार आहेत. राइट? सो जर आपल्याला इंट्राडे मध्ये काम करायचंय, तर आपल्याला कोण पाहिजे? तर आपल्या विचाराचा किंवा आपल्या फील्डमध्ये पुढं त्याने बऱ्याचशा गोष्टी बघितल्यात, असा मेंटॉर असणं गरजेचं आहे. आता याची सुरुवात झाली होती सुधीर सरांपासून, ठीक आहे. त्यानंतर अवधूत सर आहेत, सुभाशिष सर आहेत. त्यानंतर स्कॅल्पिंगची पॉवर काय आहे ही मला शिवा सरांनी पटवून दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं, की ॲक्चुअलमध्ये कुठलीही स्ट्रॅटेजी काम करण्यापेक्षा ठीक आहे 90% ॲक्युरसी जरी असेल, तरी सुद्धा रिस्क मॅनेजमेंट इम्पोर्टंट आहे. हे सौरभ सरांनी काय केलं? पटवून दिलं. राइट. सो या माझ्या सगळ्या गुरूंना मी काय करतोय? वंदन करतोय आणि आजच्या सेशनची काय करतोय? सुरुवात करतोय. राइट. सो यातले बरेचसे चेहरे तुमच्या ओळखीचे असतील. येस ओर नो? येस? राइट, राइट, राइट. ओके. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. सो मला इथपर्यंत येण्यासाठी मी असं म्हणणार नाही, की कोणत्याही एका व्यक्तीचा हात आहे. सगळ्यांचं कॉन्ट्रिब्युशन जे आहे हे काय झालंय याच्यामध्ये ॲड झालेलं आहे. राइट? आता आपला जो टॉपिक आहे, की हाय प्रॉफिट क्लब बूट कॅम्प याच्या बाबतीत मी थोडक्यात काय करतो इन्फॉर्मेशन देतो आणि पुढे काय करतो सुरुवात करतो. आपला ॲक्चुअली जो हाय प्रॉफिट क्लब आहे, ही एक ऑनलाईन ट्रेडिंग कम्युनिटी आहे, जी सकाळी 9 ते 2 लाईव्ह मार्केटमध्ये काय करतोय आपण एनालिसिस करतोय. आणि तिथं कुठले ट्रेड बनतायत, काय बनतायत त्याच्यावरती आपलं काय होतं डिस्कशन होतं आणि इथं फक्त हाय प्रोबॅबिलिटी ट्रेड केले जातात. ओके. सो बऱ्याचशा वेळेला काही न करता शांत बसलेलो असतो. पण जोपर्यंत चांगले ट्रेड येत नाहीत, तोपर्यंत आपण काय करत नाही याच्यामध्ये
जात नाही. त्यामुळे बऱ्याचशा ट्रेडर्सना जे काही प्रॉब्लेम आहेत की डिसिप्लिनचा इश्यू, ओव्हर ट्रेडिंगचा इश्यू किंवा बरेचसे व्ह्यूज जे आहेत हे काय होतात तिथं बिल्ट व्हायला चालू होत आहेत, राईट. सो सगळ्यांना काय होतंय, हा बेनिफिट होतोय. आता त्याच्यासाठीच आपण काय करतोय, हा बूट कॅम्प जो आहे हा काय केलेला आहे, अरेंज केलेला आहे. ओके. सो किती लोकांना याची फ्री ट्रायल घ्यायची असेल तर चॅटबॉक्स मध्ये काय करू शकताय, नंबर ड्रॉप करू शकता. ठीक आहे. फ्री ट्रायल 2 ते 3 दिवसाची तुम्हाला मिळू शकते हाय प्रॉफिट क्लबची. ओके. जर तुम्ही नंबर आता ड्रॉप करत असाल तर. ओके. आता आपण थोडस, ज्या वेळेला मला इंट्राडे मध्ये अनालिसिस करायचं आहे, तर मी अनालिसिस कुठल्या कुठल्या पद्धतीने करू शकतोय त्याच्या बाबतीत आपण काय करूया, काही गोष्टी ज्या आहेत ह्या बघायला चालू करूया. ओके. आता बऱ्याचशा वेळेला, येस, जस्ट ड्रॉप युअर नंबर. ओके. तर 3 पद्धतीने अनालिसिस होतात, ज्यामध्ये मी पहिल्यांदा सांगितलं की टाइप ऑफ अनालिसिस मध्ये पहिली आहे फंडामेंटल अनालिसिस. फंडामेंटल अनालिसिस जर मी करायला लागलो 1960-70च्या काळामध्ये जी मेथड यूज करत होतो, ओके, ती आता मी वापरायला लागलो तर मला रिझल्ट मिळेल का, काय वाटतंय तुम्हाला? येस. नाही मिळणार, बरोबर. ठीक आहे. त्यानंतर टेक्निकल अनालिसिस कॉम्प्युटर वगैरे डेव्हलप झाले 2000 साली. ओके. 2000 ते 2010च्या दरम्यान. ओके. हे टेक्निकल अनालिसिस, इंडिकेटर, प्राइस एक्शन वगैरे बऱ्याचशा डेव्हलप झाल्या, त्या पण युज व्हायला चालू झाल्या. ओके. आता या ज्या टेक्निकल अनालिसिस वगैरे जे आहे हे अजूनही स्विंग ट्रेडिंग मध्ये चांगलं काम करतात, चांगली एक्युरेसी देत आहेत. ओके. का? तर टेक्निकल अनालिसिसचा, ओके, मी बीएससी सर्टिफाईड सिस्टीम डेव्हलपर आहे. म्हणजे काय की मी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी ज्या आहेत ह्या काय करून देतोय, टेस्ट करून देतोय सॉफ्टवेअरच्या माध्यमातून. ओके. आणि जर कधी कधी मॅन्युअल लागलं तर मॅन्युअली पण काय करतोय, टेस्ट करून देतोय. ओके. जेणेकरून लोकांना प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी निवडण्यासाठी मदत होते. आता टेक्निकल अनालिसिस मध्ये जर बघायला गेलं तर ऍव्हरेज 50 to 60% अॅक्युरेसी जी आहे ही काय होते, मिळते. ओके. आणि फंडामेंटल मध्ये बघायला गेलं तर किती अॅक्युरेसी मिळते, 30 to 34% मध्ये काय होते, अॅक्युरेसी मिळते. म्हणजे उदाहरण घ्या, राकेश झुंझुनवाला किंवा बरेचसे मोठे जेवढे इन्व्हेस्टर आहेत, ठीक आहे, या सगळ्यांना अॅक्युरेसी किती मिळाली, 30 to 34 ते 40च्या मध्ये मिळाली. ओके. कारण की ते फंडामेंटल अनालिसिस करत होते. आता बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडत असेल की अरे 30-40% अॅक्युरेसी वरती कसं काय ते एवढे प्रॉफिटेबल झाले? तर त्याच्या मागचं रिझन काय आहे? तर रिस्क रिवॉर्ड हे काय आहे? रिझन आहे. राइट? सो किती लोकांना हे रिस्क रिवॉर्ड माहिती आहे? येस, नो? माहिती असेल चॅट बॉक्समध्ये RR टाइप करा. ओके. आता काही लोक मला सांगतात की वॉरन बुफेट जे आहे ते फंडामेंटल अनालिसिस जे आहे ते वापरत होते आणि त्यांना कुठल्या स्टॉकमध्ये वगैरे लॉस झाला नाही किंवा खूप कमी मध्ये झाले. बरोबर आहे, कारण की त्यांनी कधी प्रॉफिटच नाही बुक केला. काय केला? प्रॉफिटच नाही बुक केला. बरोबर आहे का? ठीक आहे. सो जर आपल्याला आपला गेम जो आहे, ठीक आहे, हा 15 ते 20% अॅन्युअल मिळवायचा असेल, ठीक आहे, तर माझं म्हणणं आहे की मीटिंग सोडून द्या. ओके. कारण की याच्यानंतर तुम्ही त्या सायकॉलॉजीला मॅच नाही होणार. माझा उद्देश काय आहे की अॅन्युअल मिनिमम 60% तरी मिळाले पाहिजेत. या पॉइंट ऑफ व्ह्यू मी काय करतोय, डिस्कशन करतोय. ओके. एनरोल्ड आहात का? अॅन्युअल मिनिमम 60% तरी आपल्याला मिळाले पाहिजे त्याच्यासाठी. चाल तर चॅटबॉक्स मध्ये ई असं टाईप करा. अदरवाईज फंडामेंटल मेंटॅलिटी असेल किंवा हे असेल, ओके, सोडून जा. याच्यानंतर तुम्ही फंडामेंटल अनालिसिस वापरू शकणार नाही. आय एम वॉर्निंग यू. ओके. क्लिअर? एनरोल्ड असाल चॅटबॉक्स मध्ये ई असं टाईप करू शकता. ओके. आता पुढची मेथड बघूया की टेक्निकल अनालिसिस. टेक्निकल अनालिसिस काय की आपण चार्ट वरती काय करतो, प्राइस मांडतो आणि त्याचा अभ्यास करतो. ओके. तर ही मेथड जी आहे ही साधारणतः आपल्याला किती पर्सेंट अॅक्युरेसी देते, 50 to 60% अॅक्युरेसी देते. याच्या बियॉन्ड जाऊन देत नाही. ठीक आहे. बऱ्याचशा टेस्ट केलेल्या आहेत, बरचसं काही काही केलेलं आहे. ओके. त्यामध्ये ओके काय झालंय की हा रिझल्ट मिळालेला नाही. ओके. इनफॅक्ट, ओके, ज्या वेळेला असं झालं की टेक्निकल अनालिसिस मध्ये किंवा याच्यामध्ये आपण वापरायला चालू करतोय, ओके, तर मोस्ट ऑफ दी बघा गोष्टी ज्या काय आहेत म्हणजे स्विंग ट्रेडिंगला चालतायत. ओके. पण इंट्राडेला 5 मिनिट 15 मिनिटला काय होतात की जास्त काय होतं, नॉईज होतोय. याच्यामध्ये एक रूल आहे, जितकी टाइम फ्रेम छोटी होईल तितका नॉईज काय होतं, वाढतोय, अॅक्युरेसी काय होते, कमी होते. आता स्विंग ट्रेडिंगला मी टेक्निकल अनालिसिस वापरून प्रॉफिटेबल बनू शकतोय का? येस, डेफिनेटली बनू शकतोय. का? तर तिथं मला रिस्क रिवॉर्ड जो आहे हा 1:2, 1:3
काय करतोय, अगदी आरामशीर मिळतोय. त्यामुळे मी काय करू शकतोय, टेक्निकल अनालिसिस वापरून स्विंग ट्रेडिंगला प्रॉफिटेबल बनू शकतोय. जर तुम्ही ऑलरेडी टेक्निकल अनालिसिस शिकलाय, ओके, तर कुठे वापरायचं, तर स्विंग ट्रेडिंग मोठ्या टाइम फ्रेम जे आहेत, 4 तासाची, ओके, 4 तासाची, 1 डे ची, 1 वीकची वगैरे, इथं टेक्निकल अनालिसिस बऱ्यापैकी चांगली अॅक्युरसी देतोय. ओके, आता त्यामध्ये 50% किंवा 60% पेक्षा जास्त अपेक्षा करू नका, तेवढाच मिळणार आहे. ओके, आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचंय, रिस्क रिवॉर्ड कमीत कमी 1:2 किंवा 1:3 ठेवायचा आहे. किती लोकांसाठी हा माइंड ब्लोईंग मुवमेंट आहे? चॅटबॉक्स मध्ये MB पहिला फंडामेंटल बाबतीत मी सांगितलं, ठीक आहे. त्याच्या बाबतीत 1 टाकू शकताय, MB2 टाईप टाईप करू शकताय. हा, ऍक्च्युअल मध्ये मी सांगतो की बऱ्याचशा लोकांना बऱ्याचशा स्ट्रॅटेजीज माहिती आहेत, पण त्या काय होत नाहीत, प्रॉफिटेबल येत नाहीत. तर हे फक्त वापरायला चालू करा, तुम्ही ऑलरेडी प्रॉफिट जनरेट करायला चालू होत. ओके, आणि स्विंग ट्रेडिंगला खूप साऱ्या स्ट्रॅटेजीज आहेत, कुठली पण युज करा तुम्ही. तुम्हाला त्याच्यामध्ये काय होतं, 1:2 चा रिस्क रिवॉर्ड ठेवला, 1:3 चा रिस्क रिवॉर्ड ठेवला, ओके, अगदी आरामशीर प्रॉफिटेबल होत आहे. ओके, येस, ओके. मी पुन्हा एकदा हा पॉइंट रिपीट करतो. टेक्निकल अनालिसिस स्विंग ट्रेडिंगला जर आपण काही वापरत असेल, ओके, म्हणजे ऍव्हरेज 50 to 60% आपल्याला अॅक्युरेसी मिळते, 1:2 किंवा 1:3 रिस्क रिवॉर्ड घेत असेल, तर आपण एनी हाऊ काय होणार आहे, प्रॉफिटेबल बनणार आहे. क्लिअर आहे का अबाउट स्विंग ट्रेडिंग? क्लिअर? ओके, ठीक आहे. मी एक अमेझिंग रिझल्ट सांगू का? ठीक आहे. त्यामध्ये असं म्हणलं जातं की मंकी कॅन अल्सो मेक अ मनी, म्हणजे माकड पण ट्रेडिंग करून पैसे कमवू शकते. किती लोक ऐकायला एक्साइटेड आहेत? येस, ठीक आहे. चलो, ओके. ऍक्च्युली जसं की कॉइन टॉस केला, तर प्रोबॅबिलिटी काय, 50-50% आहेत. ठीक आहे. तसं मार्केटमध्ये बघायला गेलं तर चान्सेस काय, 50-50% आहेत. पण गॅरंटी जर बघायला गेलं, म्हणजे मार्केट वरती जाईल किंवा खाली जाईल, याची 20% आपण काय करू शकतो, गॅरंटी पकडू शकतो. ओके, म्हणजे 20% काय होतात की आपल्याला आपले ट्रेड जे आहेत हे बरोबर येतील, म्हणजे आपल्याला अनालिसिस येऊ दे, नाही येऊ दे, काही करू दे. ठीक आहे. म्हणजे असे स्टॉक सगळे जर आपण काय केले, भिंतीवरती लावले आणि डार्ट घेतला, डार्ट माहिती आहे ना, आणि तो मारला, ज्या स्टॉक वरती जाईल तो काय केला, बाय केला, असं रॅन्डमली काहीही करा. ओके, तरी सुद्धा आपण प्रॉफिटेबल बनू शकतो. फक्त एक गोष्ट काय करायची, लॉस झाला तर 1 रुपया बुक करायचा, आणि प्रॉफिट झाला तर काय करायचा, 4 रुपये बुक करायचा. ओके, या पद्धतीने जर आपण गेलो, तर लिहून देतो, कोणीही लॉस मध्ये जाणार नाही. किती लोकांसाठी हा MB4 मुवमेंट आहे? लॉस झाला 1% यूज करा, प्रॉफिट झाला 4% यूज करा. ठीक आहे, काही होऊ दे, लॉस नाही होणार आपला. अमेझिंग आहे. येस, ठीक आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट बघायला चालू करूया, की डेटा रिडिंग. ओके, टेक्निकल अनालिसिसच्या बाबतीत बऱ्यापैकी आपण डिस्कशन केलं. ठीक आहे. आता डेटा रिडिंग म्हणजे काय, की बरेचसे लोक, आता आपण काय करतोय की नंबर्स काउंट करायला चालू करायचं. नंबर्स म्हणजे काय, की किती नंबर आले, किती बायर होते, किती सेलर होते, याच्या बाबतीत अनालिसिस करायचा. ओके, सो माझा एक सिंपलचा प्रश्न आहे. ठीक आहे, बघा, की जर मार्केट वरती जाते किंवा खाली जाते, हे कशानुसार ठरतं, कोण सांगेल? येस, डिमांड अँड सप्लाय नुसार ठरतं, बरोबर आहे. ठीक आहे. ओके, सगळ्यांना माहिती आहे डिमांड अँड याच्यानुसार होते. ठीक आहे, बरोबर. म्हणजे आता मी जर समजा तुमच्या समोर एक चार्ट मांडला इथं, ठीक आहे, चलो, आता मी इथं डेली टाइम फ्रेम घेतली. ओके, म्हणजे आता जर समजा मी इथं आलो, ओके, आणि ही कॅन्डल बनण्यासाठी, ओके, ही म्हणजे बुलिश कॅन्डल जी बनलेली आहे, ओके, याच्यासाठी जर बघायला गेलं, आपण सगळ्यांना माहितीये की डिमांड अँड सप्लाय मुळे काय होतंय, हे सगळं घडतंय, बरोबर. मग कोणी हे कॅल्क्युलेट केलंय का,
की अरे ही कॅन्डल बनण्यासाठी किती बायरची गरज लागली किंवा किती सेलर्स होते. येस. अरे कुठे गेला चार्ट. येस. हा जो ही जी कॅन्डल आहे याच्यासाठी किती बायर लागले किंवा किती सेलर लागले. सगळ्यांनी सांगितलं डिमांड सप्लाय, बरोबर का? ठीक आहे. म्हणजे इथं काहीतरी झालं असेल, काहीतरी मार्क केलं असेल, काहीतरी बघायला पाहिजे आपल्याला. बरोबर का? येस नो. ठीक आहे. किती लोकांसाठी हा आय ओपनिंग मुवमेंट आहे. चॅटबॉक्स मध्ये आय टाईप करू शकताय किंवा माइंड ब्लोईंग मुवमेंट आहे, की आजपर्यंत आपल्याला जे दाखवण्यात आलंय, ठीक आहे, आणि आपण आजपर्यंत जे करत आलोय त्यामध्ये काहीतरी गडबड झालेली दिसते. बघा सिंपलचं लॉजिक आहे. ओके. जर माझ्याकडे मला फोन विकायचा आहे तर चार बायर असतील, उदाहरण घ्या, ठीक आहे, मला फोन विकायचा आहे. ओके. किंवा OLX ला आपण बऱ्याच वेळेला काहीतरी टाकतो. ओके. आता टाकल्यानंतर काय होतं की चार पाच लोक येत असतील तर आपली किंमत काय होते, वाढते. ठीक आहे. किंवा काय होते, खाली होते. आता या कॅन्डल तर झाल्यानंतर सांगतात की अरे मी वर गेलोय किंवा खाली गेलोय, बरोबर. मग किती लोकांना वाटते की आता या डेटाला सिरियसली बघणं गरजेचं आहे. चॅटबॉक्स मध्ये येस असं टाईप करू शकताय. ओके. जे आजपर्यंत आपण कन्सिडर नाही केलं आणि आपण आतापर्यंत गडबड केलेली आहे काहीतरी. येस. कारण की हे खूप कमी लोकांना माहिती आहे आणि यू आर व्हेरी लकी की आज इथे आलाय. ओके. चलो. आता डेटाचा मी एक मॅजिक मुवमेंट जो आहे हा लाईव्ह मध्ये दाखवणार आहे. काय करणार आहे, लाईव्ह मध्ये दाखवणार आहे. ओके. रिसेंटली आपल्या याच्यामध्ये कुठला इव्हेंट झाला, कोण सांगेल? इंडियन मार्केटमध्ये कोणता इव्हेंट झाला, काय होतं? येस, कोणता झाला? बजेट झाला. ओके. ठीक आहे. बजेटच्या दिवशी काय काय झालं हे डेटाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न बघायला आवडेल का? ठीक आहे. बघा मी इथं काय करतोय, हा बार रिप्ले ऑप्शन आहे. ठीक आहे. म्हणजे हा कशासाठी घेतोय की नॉर्मली असं बघितल्यानंतर आपल्याला काय वाटतं, अरे यात काय सोपं आहे, इथं मी सेल करणार, इथं मी बाय करेन. ओके. किंवा इथं मी बाय करेन, इथं काय करेन, एक्झिट करेन. ओके. पण तेच जर मला अशा कॅन्डल दिसल्या, ओके, मी बार रिप्ले घेतला आणि असं विचारलं की आत्ता काय करायचं सांगा, इथून वरती जाईल की खाली जाईल, किती लोक सांगू शकतात? नाही सांगू शकत, बरोबर. मग इथं ज्या वेळेला आपण अशा पद्धतीने टेस्ट करेन त्यावेळेला आपल्याला काय होतात, बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात. सो बजेटची डेट काय होती, तर साधारणतः 22 तारीख आपली बजेटची डेट होती, डेट तारीख होती, बरोबर. ठीक आहे. आता मी इथं काय करतोय, चार्ट जो आहे हा इथं लावतोय आणि टिक बाय टिक आपण काय करणार आहे, बघणार आहे. म्हणजे टाइम नुसार काय करणार आहे, आपण चेक करणार आहे. ओके. हे बघा, बजेटच्या दिवशी तारीख किती, 23 तारीखच होती ना? बरोबर, सॉरी, 22 नाही, 23 तारीख. ओके. राईट. 23 तारीख होती. बघा, आता या सिनेरिओ मध्ये इथं मी काय केलं की पहिली टिक जी आहे ही बघितली. ओके. आता त्याच्याबरोबर, ठीक आहे, मी एक प्लॅटफॉर्म युज करतोय डेटा बघण्यासाठी. ठीक आहे. तसे दोन प्लॅटफॉर्म मी युज करतोय नॉर्मली, पण आपण आता इथं काय करतोय, एका प्लॅटफॉर्मची मी मदत घेतोय. ठीक आहे. ज्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे एओसी. ओके. एओसी नावाचा प्लॅटफॉर्म आहे. याच्यामध्ये मी इथं आलो आणि इथं काय केलं, बॅक टेस्टर ऑन केला, कारण की मला काय बघायच्यात, पोझिशन बघायच्या आहेत सगळ्या. ठीक आहे. चलो. आता इथं आल्यानंतर एक्सपायरी काय होती, 23 तारखेची, 25 जुलैची एक्सपायरी होती. डेट सिलेक्ट केली मी 23 तारीख. ओके. सकाळचा टाइम घेतला 9 वाजून, मी काय केलं, 15 मिनिटांनी इथं काय केलं, बघायला चालू केलं. ओके. क्लिअर आहे. ठीक आहे. आता त्यानंतर मी इथं काय करू शकतोय, पुढे जाऊन घेऊ शकतोय की कशा कशा पद्धतीनं आहे. ठीक आहे. सो जस्ट मी रॅन्डम साठी तुम्हाला काय करतो, पहिल्यांदा पुढे घेऊन थोडंफार दाखवतो. ओके. ठीक आहे. आता हे जे ग्रीन आहेत, ठीक आहे, हे काय आहे, व्हॉल्यूम आहे. ठीक आहे. ओपन इंटरेस्ट जर कोणी बघत असेल तर त्यांना लक्षात येईल की हा काय आहे, सपोर्ट साइड, पुट साइडचं जे आहे ग्रीन साइड आहे आणि हा काय आहे,
ओपन इंटरेस्टचा काय झाला, सपोर्ट झाला आणि रेट जे आहेत हे काय झाले, रेजिस्टन्स झाले. ओके, इतकं तर लक्षात येत आहे, येस नो, की सपोर्ट अँड रेजिस्टन्स असं असं आहे. ओके, क्लिअर आहे का? ठीक आहे, चलो. आता बघा, इथं इथं खास लक्ष द्यायचंय. इथं इथं बघा, 49,000चा काय आहे आपल्याजवळ इथं सपोर्ट आहे. व्हॅल्यू किती आहे? 49,000 आहे. आणि इथं किती आहे? 2,71,000 लोकांनी काय केलंय, मार्केट धरलेलं आहे. आणि किती वाजलेत आता? 9:50. स्पीच कितीला चालू होणार होतं? साधारणतः स्पीच चालू झालं होतं 11 वाजता. ठीक आहे. आता मजा बघायला चालू करा. ठीक आहे. इथून मी काय केलं, प्ले केला डेटा. ओके, थोडस 3-3 मिनिटं काय होतं पुढे जातोय. 54,000 झालेला आहे इथं बघा. ठीक आहे. आता 10 वाजलेले आहेत. 54,000 आणि 2,00,000. त्यानंतर बघा, 54,000चे काय झाले, कमी झाले. ओके, किती झाले, 46,000 झाले. ओके, ठीक आहे. 44,000 झाले. आता किती वाजलेत, 10:20 झालेत. 37,000 झाले. 33,000 झाले. ओके, इथे बघा वाढतायत. इकडे काय होतंय, 82,000 वाढलाय. इथं बघा 27,000 झालाय. ओके, आणि इथं झाले 10:40. ओके, आणि इथं काय झालं, की इथं 84,000 झालेत आणि इथं काय झालं, 21,000 झालेले आहेत. म्हणजे इतकं तर समजत असेल, म्हणजे आता याचा अंदाज नाहीये, आय नो की पहिल्यांदा बघताय. ओके, पण इतकं तर लक्षात आलं असेल, की इथला जो डेटा आहे हा काय होतोय, रेड्यूस होतोय. येस नो, किती लोकांना लक्षात आलं? लक्षात आलंय का? येस नो? येस, डेटा रेड्यूस होतोय इतकं लक्षात आलं. बरोबर, ठीक आहे. आता जर सपोर्टचे लोक जे आहेत हे काय चाललेत, पळून चाललेले आहेत. ठीक आहे, आणि इकडे काय होतंय, तो वाढतायत. याचा अर्थ काय होतोय, मार्केट बुलिश जाणार की बेरिश जाणार? बेरिश जाणार. बरोबर, गुड गुड. ठीक आहे. आता बघा मजा काय होते याच्यानंतर. ठीक आहे, इथं काय झालं, पुढे आलो. ठीक आहे, एक एक टिक. बघा, इथला सपोर्ट जो आहे, ठीक आहे, हा काय झाला, पळून गेला. काय झालं, पळून गेलेला आहे. ठीक आहे, इथून कुठे गेला सपोर्ट, इकडे गेला. ओके, त्यानंतर काय झालं, 10:45. त्यानंतर बघा, इथं होता, अजून चालू व्हायचं आहे बजेट, आणि इथं सपोर्ट जो आहे हा कुठे जाऊन बसला, 24,000 जाऊन बसला. किती वाजले, 10:49. ओके, आणि इथं जे आपल्यासारखे भोळे बापडे रिटेल ट्रेडर आहेत, ठीक आहे, त्यांनी काय केलं, ट्रस्ट ठेवला निर्मलाताईंवरती आणि बाकीच्या टीम वरती. आणि आपण काय केलं, आपण बघत होतो कॅन्डल्स कशा दिसतायत, छान दिसतायत, रेड दिसतायत, ग्रीन दिसतायत. आणि आपण इथं आयव्ही वाढलेला आहे अशा सिनेरिओ मध्ये काय करतोय, मजा घेतोय. ओके, बघा, इथपर्यंत काय झालेलं आहे, आलेलं आहे. अजून किती वाजले, तिथं 10-15 झालेले आहेत. ओके, आणि त्यानंतर काय झालं, आता ज्या वेळेला इथं सगळे लोक सपोर्ट निघून गेला आणि बजेट चालू झालं. ओके, आता मला काही बोलायचं नाही, तुमचं तुम्ही समजून घ्या, तुम्ही स्मार्ट लोक आहेत. ठीक आहे, बजेट सामान्य लोकांसाठी 11 वाजता अनाउन्समेंट व्हायला चालू झाली. ओके, आणि कोणाला तरी, ओके, कोण आहे तुम्ही तुम्ही ठरवा, कोणाला तरी आधी कळालं होतं की बजेटमध्ये काय होणार आहे. त्यांनी पोझिशन्स आपापल्या काय केल्या, सेट करून घेतल्या. काय केल्या, सेट करून घेतल्या. ओके, आणि या सेट केल्यामुळंच हे नंबर जे आहेत हे काय होते, हल्ले होते. ओके, हे लोक कोण होते तुम्ही ठरवा. ओके, त्यानंतर काय झालं, इथं आल्यानंतर बघा, एक बुलिश मुवमेंट दाखवली आणि त्यानंतर डायरेक्ट मार्केटनं काय केलं, ही बघा, ही जी कॅन्डल आहे, ओके, ज्या कॅन्डलला सपोर्ट नाहीये, अशी वाली कॅन्डल. ओके, त्यानं जिथं मार्केटचा लो होता, म्हणजे कुठला, आपण बघितला हा जो लो आहे कुठे आहे, इथं. ठीक आहे, सो 24,050 पर्यंत मार्केट जे आहे ऑलरेडी इथून काय केलं, ड्रॉप झालं. ओके, आपण इथं बघू शकतोय, कारण की मार्केटला इथं सपोर्टच नाहीये. दिसलं? आता ही ऍक्शन, ठीक आहे, ज्या वेळेला पोझिशन्स जे आहेत ह्या काय झाल्या, ऑलरेडी आधीच सेट केल्या होत्या. ओके, किती लोकांना याच्यातून थोडीफार आय ओपनिंग मोमेंट लक्षात येते? आणि आपण बसलोय, कॅन्डल ब्रेकआउट झाली, ब्रेकआउट ट्रेड करा, हे करा. ठीक आहे,
आणि बऱ्याचशा लोकांनी काय केलं, दोन रेड कॅन्डल बघितला एवढ्या मोठ्या. ओके. आणि काय केलं, दोन नाही अजून एक कॅन्डल, तिसऱ्या कॅन्डलला काय झालं, आता इथं झाल्यानंतर ओके, हा फॉल झाला, त्यानंतर पोझिशन परत ऍडजस्ट झाल्या. ओके. आता बघा मी दाखवतो 12:20 ला. ठीक आहे, 12:20 चे मी टायमिंग दाखवतो. ठीक आहे. हो, 12:20. 12:20 ला काय झालं, या पद्धतीने झालं. ओके. त्यानंतर मी 5-5 मिनिटं जस्ट टायमिंग काय करतोय, पुढे घेऊन जातोय. बघा इथे काय काय दिसतंय. ओके. मार्केट बघा एकदम इथं सपोर्ट पर्यंत आलं. एकच मिनिट, मी हे जरासं मागे घेतो. ठीक आहे, इथून बघ. ओके. इथं टच झालेलं दिसतंय. बघा इथं सपोर्टला येतंय, सपोर्ट जवळ येते, सपोर्ट वरती काय करतंय, बाउन्स घेतंय आणि वरती चाललं. ओके. आता हा जो सपोर्ट आहे, ठीक आहे, हा काय करतोय, जाऊन बसतोय वरती. म्हणजे ज्यांनी पोझिशन्स काढल्या होत्या, इथे बघा या सगळ्या रेड दिसतोय, ब्लड बाथ दिसतोय का, इथे ज्यांच्या पोझिशन्स होत्या या सगळ्या पोझिशन्स काय केलेल्या आहेत, काढलेल्या आहेत. हे काय होतं, या पोझिशन्स ज्या आहेत या काढलेल्या आहेत. ओके. आता त्यानंतर काय झालं, की हळूहळू यांनी काय केलं, परत पोझिशन बिल्ड करायला चालू केले. बघा इथे सपोर्ट शिफ्ट झाला. ओके. त्यानंतर मार्केट काय व्हायला लागलं, वरती यायला चालू झालं. ओके. अगेन. ठीक आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट न्यू पोझिशन्स दिसत आहेत. जस्ट मिनिट येतं. ठीक आहे. बघा आता इथं जे काही झालेलं आहे, तुम्ही जस्ट एकदा ऑब्झर्वेशन करा, त्यानंतर मी एक्सप्लेनेशन देतो सगळं. ओके. ठीक आहे. आता हाच अनालिसिस जो आहे, ठीक आहे, त्यानंतर रिटेल ट्रेडर आले, त्यांना परत काय केलं, ट्रॅप झाले आणि काय झालं, वरती क्लोज झाले. ठीक आहे. ओके. हे प्री प्लॅन्ड होतं का, सचिन सर म्हणतायत. ओके. मला माहिती नाहीये. ठीक आहे, तुम्ही ठरवा प्री प्लॅन आहे की. मी काय म्हणतोय, की जर मला काय करायचंय, की कॅन्डल्स बघण्याच्या ऐवजी मला डेटा बघायचा, काय करायचंय, डेटा बघायचा. ओके. डिमांड सप्लायचा गेम आहे ना. ओके. मला फक्त इतकं बघायचं आहे, की माझ्या बाजूने किती लोक आहेत आणि माझ्या अगेन्स्ट किती लोक आहेत. दॅट्स इट. कळालं का, किती लोकांसाठी हा माइंड ब्लोईंग मुवमेंट होता, की आत्ता. ओके. बऱ्याचशा लोकांसाठी ट्रेडिंग जर्नी इथून शिफ्ट व्हायला चालू होईल. किती लोकांची 180 शिफ्ट झाली, की आजपर्यंत हे सगळं बघितलं नव्हतं. येस. ठीक आहे. येस. सो हे बघून आता लगेच, ठीक आहे, आपल्याला कळणार नाही. ठीक आहे, मी जस्ट काय करतोय, की ही गोष्ट दाखवतोय, ट्रेलर दाखवतोय, की या पद्धतीने काय होऊ शकतोय, हा डेटा जो आहे हा खाली जाऊ शकतोय. ठीक आहे. आजचा आणि उद्याच्या दिवसामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी या बघणार आहेत. ठीक आहे. क्लिअर आहे का. कारण की हा सगळा जो काही स्टडी आहे, ज्यांना मार्केटमध्ये 3 वर्ष झालेले आहेत ना, त्यांना पण शिकायला मिनिमम 20 अवर्सचं लर्निंग लागतं. ओके. फक्त कॉन्सेप्ट समजून घ्यायला. ओके. त्यानंतर प्रॅक्टिस करायला मे बी त्याच्यानंतर 1 ते 1.5 महिना लागू शकतोय. ओके. पण मी हे सांगतोय, की हे आपल्याला का बघणं गरजेचं आहे. जसं आपण टेक्निकल अनालिसिसच्या बाबतीत बघत होतो, काय की न्यूज येत आहेत, तर न्यूज कुणाला मारायला येतात, रिटेल ट्रेडरला मारायला येतात. बरोबर का. ठीक आहे. सो दॅट आता अशी गोष्ट झालेली आहे, की पहिल्यांदा चार्ट वरती आपण जास्त ट्रस्ट ठेवत होतो, इंट्राडेच्या बाबतीत किंवा याच्या बाबतीत. ओके. तर सिमिलर वे. ओके. आता काय होतंय, की टेक्निकल अनालिसिसच्या बाबतीत बऱ्याचशा वेळेला काय होतंय, या घटना घडतायत. राईट. क्लिअर आहे का. येस. किती लोकांना हे क्लिअर झालंय, की मला डेटा बघायचा आहे. चॅटबॉक्स मध्ये डी टाईप करा. येस, आय नो क्वेश्चन आहे. ठीक आहे. ठीक आहे. येस. क्लिअर.
ठीक आहे. सो आता आपण काय बघितलं की हा डेटा जो आहे हा का बघणं गरजेचं आहे, त्याचे बेनिफिट्स काय आहे. ठीक आहे, जर माझ्या पुढच्या सेशन मध्ये तुमचे क्वेश्चन नाही झाले तर आज संध्याकाळी आपण काय करणार आहे, क्वेश्चन आन्सर घेणार आहे. सो दॅट तोपर्यंत क्वेश्चन काय करा, नोट करून घ्या. चालेल का? बरेचसे क्वेश्चन आलेले आहेत चॅटबॉक्स मध्ये. ठीक आहे, या प्रश्नांची सगळ्यांची उत्तरं मिळतील. ओके, नाही मिळाल तर आपण क्वेश्चन परत घेऊया. ठीक आहे, चलो. आता आपण बघितलं काय की यामध्ये डेटा जो आहे हा का इम्पॉर्टंट आहे, का गरजेचा आहे. कारण की मी पण बऱ्याचशा ठिकाणी शिकल्यानंतर मला हा मागच्या वर्षी याच्या बाबतीत काय झाल्या, बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या कळायला चालू झाल्या. ओके, म्हणजे जर बऱ्याचशा वेळेला जर तुम्ही बघितलं असेल की प्रॉप ट्रेडर असेल किंवा कुठलेही मोठे ट्रेडिंग वगैरे जे आहेत, त्यांच्याकडे चार्ट पेक्षा काय दिसतात, नंबर जास्त दिसतात. बरोबर आहे का? ओढींचे नंबर लाल हिरवे बघत असतोय. ओके, आणि आपल्याला प्रश्न पडत होता की अरे हे असं का, हे असं का, आणि हे चार्ट का नाहीत बघत वगैरे, हा प्रश्न पडत होता. पण मला आता ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या काय होतात, क्लिअर कळायला चालू झाल्यात. सो त्यानंतर मी हा डेटा जो आहे हा काय केला, शिकायला चालू केला. ओके, आता डेटा शिकल्यानंतर मला काय काय लक्षात आलं. ओके, पहिली गोष्ट की कॅन्डल स्टिक आणि याच्या बाबतीत बऱ्याचशा लिमिटेशन्स आहेत. काय होतंय, बरेचसे लिमिटेशन्स मला दिसायला चालू होतात. म्हणजे काय की कॅन्डल झाल्यानंतर, ओके, जसं की एखादी न्यूज झाली, ओके, बजेटच्या दिवशी जर ट्रेड करायचा जो काही बेनिफिट होता, उदाहरण घ्या. ठीक आहे, तो काय झाला, झाल्यानंतर सगळ्यांना कळालं असं असं आहे, हे आहे. ओके, तसं बऱ्याचशा वेळेला आपल्याला काय करतात, कॅन्डल ज्या आहेत ह्या सांगतायत की हे घडलंय, हे झालेलं आहे, म्हणजे प्राइस इथून इथपर्यंत आलेली आहे. ही बातमी आपल्यापर्यंत काय होते, पोहोचवते. ओके, पण व्हॉट इफ की मला ह्या कॅन्डल्स बनायच्या आधी पण कळू शकलं तर. येस, जसं आपण इंडिकेटर मध्ये दोन इंडिकेटर बघितले होते. एक होता काय, प्री इंडिकेटर, आणि दुसरा होता कोणता, लॅगिंग इंडिकेटर. ओके, माहितीये का सगळ्यांना, आठवतंय प्री इंडिकेटर, लॅगिंग इंडिकेटर? यस नो, कुछ तो टाइप करो चैट बॉक्स में. यस, आठवतंय. ओके, ठीक आहे. आता मला सांगा की जर या पद्धतीनं मी विचार करायला गेलो, ठीक आहे, तर कॅन्डल स्टिक जे आहेत, ठीक आहे, या आपल्याला इन्फॉर्मेशन आधी देतात की नंतर देतात? झाल्यानंतर देतात. बरोबर आहे का? येस नो? ठीक आहे, शुअर. आता त्याचबरोबर, ठीक आहे, आणखीन एक मार्केट मधला कॉन्सेप्ट जो आहे, ठीक आहे, तो बघा की हा झिरो सम गेम आहे. झिरो सम गेम म्हणजे काय की मला बाकीच्यांपेक्षा काय राहायचंय, पुढे राहायचंय. ओके, सिंपलसा फंडा ठेवायचा लक्षात. काय ठेवायचा? सिंपलसा फंडा आपल्या लक्षात ठेवायचा. म्हणजे काय की माझ्या अगेन 40 लाख लोक आहेत, ठीक आहे, जे रिटेल ट्रेडर आहेत. ओके, आता या ट्रेडिंग मध्ये जर नॉर्मली, ओके, जसं की एखादी स्ट्रॅटेजी वेल नोन झाली, जशी की RSI ची होती, ती नंतर काय होते, हळूहळू काम करायची बंद होते. ओके, किंवा ब्रेकआउट स्ट्रॅटेजीज बरेचसे लोक काय करतात, आता वापरतायत, पण हळूहळू त्याची एफिशियन्सी काय झाली, कमी झाली. 2016, 18, 20 पर्यंत ब्रेकआउट वगैरे चांगले चालत होते. ओके, किती लोक ऍग्री करतात त्याला की चांगले चालत होते. नंतर काय झालं की हे सगळ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर काय होतं की त्याची एजच निघून जाते. म्हणजे काय की मला जर पैसे कमवायचे तर माझ्या अगेन्स्ट काय आहेत, हे 40 लाख लोक आहेत, त्यांच्या बरोबर माझं काय आहे, कॉम्पिटिशन आहे. ओके, जर कॉम्पिटिशन असेल तर माझ्या जवळ काय पाहिजे, त्यांच्यापेक्षा अडव्हान्स टेक्नॉलॉजी पाहिजे. समोरच्याकडे काठी आहे तर माझ्याकडे काय पाहिजे, तलवार पाहिजे. त्याच्याकडे तलवार आहे तर माझ्याकडे भाला पाहिजे. त्याच्याकडे भाला आहे तर माझ्याकडे बाण पाहिजे. ओके, त्याच्याकडे बाण आहे तर माझ्याकडे काय पाहिजे, ऍटलिस्ट बंदूक पाहिजे. त्याच्याकडे बंदूक आहे तर माझ्याजवळ तोफ पाहिजे. लक्षात आलं का? ऍटलिस्ट या पद्धतीने आपल्याला काय पाहिजे, अडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याकडे असायला पाहिजेत. ओके, ज्या वेळेला, हे लक्षात घ्या, हा पिरामिड जो आहे, ओके, ज्या वेळेला सगळ्यांना एखादी गोष्ट कळत जाते, ठीक आहे, त्यावेळेला त्याची एज जी आहे ही काय होते, कमी कमी होत जाते. ओके, किती लोक ऍग्री करतायत? सगळेजणच ती गोष्ट वापरायला लागल्यानंतर त्याच्यात काही राहणार नाही. बरोबर? येस नो? ठीक आहे.
राईट. सो कन्क्लुजन याच्यानंतर तुम्ही बघा, ठीक आहे. आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या काय होतात आपल्याला इथं, ओके. म्हणजे जर बघायला गेलं, लिमिटेशन्स बघायला गेलो किंवा हे बघायला गेलं, काही गोष्टी मला दिसतायत, ओके. आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की सगळेजण जर आपल्या विरोधात आहेत या पद्धतीने, ठीक आहे. तर नॉर्मली, ओके, मला ऍटलिस्ट काय करायचं आहे की जे रिटेल ट्रेडर आहेत त्यांच्या पुढे राहायचं आहे, एवढं लक्षात घ्या. फायनान्शियल इन्स्टिट्यूट, ओके, डोमेस्टिक इन्स्टिट्यूट, प्रो हे ऑलरेडी बरेचसे पुढे आहेत, ठीक आहे. टेक्नॉलॉजीसाठी आणि याच्यासाठी ते भरपूर पैसे आणि इन्व्हेस्टमेंट काय करतात, कंटिन्यू करतायत. त्यांचे जे काय आहे, ठीक आहे, जर तुम्ही थोडंफार अवेअर असाल तर मी एक गोष्ट सांगतो. एक कंपनी आहे ज्यांनी 8,000 करोड मागच्या वर्षी इंडियन मार्केटमधून काय केले, कमवले. किती? 8,000 करोड. आणि ही गोष्ट ओपनली का झाली तर एका केसमुळे ओपन झाली, ओके. त्यांचा अल्गो जो आहे हा या पद्धतीने काम करत होता. मग विचार करा की 8,000 करोड जर ते कमवून घेऊन जात आहेत किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत, ओके, तर त्यांच्याकडे कुठल्या लेवलच्या टेक्नॉलॉजीज आहेत आणि कशा पद्धतीने काम करतात, ओके. मग आता आपल्याला जर त्या पद्धतीने विचार करायचा आहे तर आपल्याला, आपण त्यांना तर काही हरवू शकत नाही, ओके. पण आपल्याकडे एक ऍडव्हान्टेज आहे काय, की मी ऍटलिस्ट बाकीच्या लोकांपेक्षा तर पुढं येऊ शकतोय, ओके. लक्षात येते का? येस, नो? क्लिअर? राईट. आता ज्या वेळेला डेटा म्हणजे कॅन्डलस्टिक वापरायची नाही वापरायची हा तुम्ही निर्णय घ्या. आज, उद्या 2 दिवस आहेत त्यानंतर तुम्ही निर्णय घेऊन विचार करा त्याच्यावरती. ठीक आहे. मी आता सध्या लगेच काही सांगत नाही. ओके. आता हा जो डेटा आहे हा डेटा शिकल्यानंतर काय काय बेनिफिट्स होतात. ओके. पहिली गोष्ट, डे हाय आपल्याला काढता येऊ शकतोय. डे लो काढता येऊ शकतोय. म्हणजे काय, की तिथून मार्केट रिव्हर्स होऊ शकतं. ओके. हे आपल्याला काय होतं आधी कळतं. ओके. का कळतं? तर तिथं जे आहेत हे लोक बसलेले आहेत. म्हणजे काय, उदाहरण घ्या. ठीक आहे. जस्ट आता हे जर बघायचं आहे, ठीक आहे. जर समजा मी मोबाईल काढला विकायला, ओके, उदाहरण घ्या, ठीक आहे. तर मोबाईल मी मॅक्झिमम किती रुपयाला विकू शकतोय? जर 1,00,000 रुपयाला घेतला असेल तर मॅक्झिमम प्राइस काय याची? 1,10,000ला जरी कोण मागितलं तर मी काय करणार, एकदम खुशी खुशीनं, मला द्यायचं नसेल तरी पण मी काय करणार, विकून टाकणार. ओके. बरोबर आहे का? म्हणजे 1.1 लाख ही काय झाली याची अपस्केल, म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू झाली. ओके. आणि जर समजा एकदम मला विकायचं आहे, ठीक आहे, काही जरी झालं तरी मी काय करणार नाही, 50,000च्या खाली देणार नाही. ही काय झाली याची बॉटम लेवल. म्हणजे 50,000ला जर आयफोन कोणी द्यायला लागलं, ओके, ठीक आहे, जर लेटेस्ट असेल तर जो ज्याची ओरिजिनल प्राइस 1,00,000 रुपये आहे, 50,000च्या खाली येऊन देतील का लोक? काय वाटेल? ते काय म्हणणार, मी 50,000 द्यायला तयार आहे, मला द्या. बरोबर का? ठीक आहे. जरी 51-52 हजार रुपये जरी लागले तरी सुद्धा चालेल, पण मी घेतो. ओके. आता इथं काय होते, डिमांड येते. ओके, लक्षात घ्या. ही जी डिमांड येते याची, ओके, इथं लोक सगळ्यात जास्त काय असतात, येतात. इथं खरेदी करायला तयार असतात. ओके. ना की मार्केट एकदा इथं येऊन गेलेलं आहे म्हणजे इथून सपोर्ट होईल. आपल्याला हे शिकवलं जातं वेगवेगळ्या ठिकाणी, पण हे नाही. तर जिथं ऑलरेडी ही डिमांड तयार झालेली आहे, हाच पोटेन्शियल लो असू शकतोय. किती लोकांसाठी? हा MB5 मुवमेंट असेल. म्हणजे मला बघायचं आहे की इथं नंबर्स आहेत का ऑलरेडी इथं खरेदी करायला, जेणेकरून मार्केट इथून रिव्हर्स होऊ शकतं. ना की याचा लो गेलाय किंवा हे गेलाय, एकदा गेलंय याचा अर्थ असं नाही की पुन्हा तिथं आल्यानंतर रिव्हर्स होईल. ओके. लक्षात येतंय का? राईट. आता या गोष्टींमुळे काय होतं की आपल्याला डे हाय आणि डे लो ह्या दोन्ही पण गोष्टी ज्या आहेत ह्या काय होतात, आधी कळायला चालू होतात. ओके. त्यानंतर साइडवेज मार्केट जे आहे, म्हणजे बरेचसे लोक आपण काय करतो, सपोर्ट काढतो, रेजिस्टन्स काढतो. ओके. ठीक आहे. रेजिस्टन्स आणि सपोर्ट, जर रेजिस्टन्स वरती बुलिश प्रेशर असेल तर काय होणार, हा ब्रेक होऊन वरती जाणार. ओके. आणि जर समजा याच्यावरती सपोर्ट वरती काय असेल, बेरिश प्रेशर असेल, तर हा काय होतोय, या पद्धतीने येतोय. पण रेजिस्टन्स जर खाली प्रेशर करतोय आणि सपोर्ट जो आहे हा वरती प्रेशर करतोय, तर हे काय होणार आहे, हे होणार आहे साइडवेज मार्केट. ओके. आणि हे आपण 9:20 9:30 लाच प्रिडिक्ट करू शकणार आहे की इथून पुढे मार्केट जे आहे काय होणार आहे, कन्सोलिडेट होणार आहे, या रेंज मध्ये राहू शकणार आहे, हे होणार आहे. ओके. किती लोकांना अशा पद्धतीनं हे अनालाइज करून आपले स्टॉप लॉसेस वाचवायला आवडतील?
बघा सगळ्यात जास्त स्टॉप लॉसेस कुठे गेलेत? साईडवेज मार्केटमध्ये गेलेत, बरोबर आहे का? येस. येस, साईडवेज मार्केट पण आपल्याला काय होतं आधी ओळखता येतं. ठीक आहे. ओके, क्लिअर. चलो यस, याचा डेमो पण बघणार आहे आपण. ठीक आहे, किती लोकांना याचा डेमो बघायला आवडेल? ठीक आहे, कुठल्या दिवशी कसं झालं होतं? आपण एक आज असं बजेटचं बघितलं. ठीक आहे, डेमो बघायला आवडेल. यस, डेमो नक्की. ठीक आहे, चलो. ऑन डिमांड आपण काय करणार आहे, डेमो पण याचा बघणार आहे. ठीक आहे. सो डेमो जो आहे हा उद्या शेड्यूल्ड आहे. कधी आहे? उद्या संध्याकाळी आपला डेमो जो आहे हा काय असणार आहे, शेड्यूल्ड असणार आहे. क्लिअर आहे? ठीक आहे, चालेल. सो आज पहिल्यांदा आपण याच्या थिअरी आणि बरेचसे कॉन्सेप्ट जे आहेत हे आपण बघायला चालू करूया. क्लिअर? ठीक आहे. आता साइडवेज मार्केट बघितलं, एक्स्ट्रीम बुलिश आणि एक्स्ट्रीम बेरिश मुवमेंट जी आहे, म्हणजे कधी कधी एकदम ब्लडबाथ येतो मार्केटमध्ये, हा आपल्याला ओळखता येऊ शकतोय का? ठीक आहे, जर नंबर्स बघितले तर आपल्याला कळणार आहे की ब्लडबाथ येतोय, कशा पद्धतीने येतोय, काय येतोय. ओके, आता यामध्ये मुवमेंटम मोठ्या ट्रेंड घ्यायचे किंवा हे घ्यायचे. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला कळू शकतं की कुठून कुठपर्यंत जातंय, काय जातंय. ओके, त्यानंतर ऑर्डर फ्लो आपल्याला बघता येतोय, जसे डिमांड सप्लाय जी आहे ती बघता येते. ओके, त्यानंतर सपोर्ट वरती बुलिश प्रेशर आहे, बेरिश प्रेशर आहे, हे आपण आयडेंटिफाय करू शकतोय. ओके, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट व्हॉल्यूम आणि ओपन इंटरेस्ट अनालिसिस आज आपण काय करणार आहे, त्याचा डेमो इथं बघणार आहे. ओके, चलो. आता याच्यामध्ये आपण काय केलं की या दोन मेथड ज्या आहेत या इथपर्यंत बघितल्या. किती लोकांना वाटतंय की हा खरंच ठीक आहे व्हॅल्युएबल गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला इथं मिळत आहेत? येस, मिळत आहेत का? मिळत असेल चॅटबॉक्स मध्ये व्ही एकदा टाईप करा. ओके, ठीक आहे. येस, या गोष्टी पेड मध्ये पण नाहीत शिकायला मिळत. ओके, हे मला भरपूर लाख दिल्यानंतर लक्षात आलं. ठीक आहे, चलो. सो त्याच्या आधी पुढे जाण्याआधी काय करूया आपण, राईट, मी काही क्वेश्चन आन्सर जे आहेत ठीक आहे बरेचसे येत आहेत. ओके, सो ते घेतोय. तोपर्यंत माझी सगळ्यांना काय रिक्वेस्ट आहे, मी चॅटबॉक्स मध्ये काय केलंय, तुम्हाला एक लिंक पाठवली आहे. ठीक आहे, गुगल रिव्ह्यू आहे. तुम्हाला हा जो आजचा सेशन आहे ओके, हा कसा वाटला त्याच्या बाबतीत काय करा, तिथं 5 पैकी 5 स्टार द्या. ठीक आहे, कारण की मला कमी दिलेले आवडत नाहीत. ओके, आणि त्यानंतर आपण काय करूया, लगेच पुढचा जो काही पार्ट आहे व्हॉल्यूम आणि ओपन इंटरेस्ट अनालिसिस जो आहे याच्या बाबतीत आपण जाणून घ्यायला चालू करूया. येस, चॅटबॉक्स मध्ये नाही द्यायचं निलेश सर, एक लिंक पाठवली आहे सगळ्यांना चॅटबॉक्स मध्ये. ठीक आहे, ती ओपन करा आणि त्याच्यावरती काय करू शकताय, रिव्ह्यू देऊ शकताय. ओके, सो दॅट हे लक्षात येईल आणि आम्हाला आमचं जे स्वप्न आहे ठीक आहे की सगळ्यात मोठा प्रॉप जो आहे हा तयार करायचा, त्याच्यासाठी मदत होईल. ओके, जस्ट 1 मिनिट. ठीक आहे, 1 मिनिट घ्या फक्त, आणि झाल्यानंतर डन असं मला सांगा चॅटबॉक्स मध्ये. ओके, त्यानंतर आपण जाणार आहे पुढच्या मेथडला. वेबिनार संपला का? नाही, आज आणि उद्या आहे वेबिनार, म्हणजे आज सेशन आजचा आणि उद्याचा आहे. ठीक आहे,
डेमो आपण उद्या बघणार आहे. ठीक आहे, अजून कॉन्सेप्ट तर क्लिअर होऊ देत, बरेचसे कॉन्सेप्ट आहेत अजून. ठीक आहे, थेअरी नाही कम्प्लीट झाली, प्रॅक्टिकल कसं बघायचं आपण. ओके. डन. ओके, थँक्यू सो मच विनय जी. थँक्यू सो मच प्रमोद सर, पीटी सर. ओके. सादिक सर, थँक्यू. येस, ती ऑप्शन चेन गुगलवर कशी बघायची ते सांगा. ओके, सांगणार आहे थोडा मध्ये. ठीक आहे, रिव्ह्यू दिला विनयजी. ओके, ग्रेट. ठीक आहे. येस विनय सर, तुम्ही स्वतः हे सगळं टेस्ट करू शकताय, जे मी आज करणार आहे उद्या करणार आहे. ठीक आहे. आमचे बरेचसे क्लायंट जे आहेत त्यांचे टेस्टिमोनियल तुम्ही बघू शकताय. नितीन आहे, तो स्वतः अनालिसिस करतोय. ओके, तो पण 80-90% अॅक्युरेसी पर्यंत पोहोचलाय. प्रणव पोहोचलाय. ओके. लिंक ओपन होत नाही. बाकीच्यांना झाले, मी पुन्हा एकदा पेस्ट करतोय. गणेश कुंभार सर, डन. प्रॉप ट्रेडिंग केली की जॉब सोडू शकतो का, इतकं रिस्क घेऊ शकेन का? ठीक आहे. याच्यामध्ये नॉट प्रॉप ट्रेडिंग म्हणजे नॉट नेसेसरी की फुल टाइम बसलंच पाहिजे. ओके, प्रॉप ट्रेडिंग मध्ये फंडिंग मिळतं, तो आणि जॉब दोन्ही पण आपण काय करू शकतोय, करू शकतोय. ठीक आहे. प्रॉप ट्रेडिंग मध्ये आपल्याला काय करायचं असतं की फंडेड अकाउंट वरती काम करायचं आहे. ओके. कॉन्फिडन्स जसा जसा वाढेल तशी तशी आपण काय करू शकतो, रिस्क वाढवू शकतो. ओके, क्लिअर आहे. येस. येस, ऑर्डर फ्लो आपण बघू शकतोय सुमित सर. ठीक आहे. Done. 2-3 दिवस 2 दिवस डेमो आपल्या हाय प्रॉफिट क्लबचा मिळणार आहे. ओके. ओके, चलो. सो आता पहिल्यांदा आपण काय करूया की याची थिअरी जी आहे, ठीक आहे, ती काय करूया बघायला चालू करूया. ओके. ठीक आहे. आता थिअरी मध्ये आपण काय बघणार आहे, तर पहिली गोष्ट, पहिल्यांदा आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की बरेचसे लोक फ्रेशर आहेत, म्हणून मी एकदम सोप्या आणि बेसिक लेवल पासून स्टार्ट करतो, पण 2 मिनिटांमध्ये लगेच ते आपण ऍडव्हान्स लेवल पर्यंत येऊ. ठीक आहे. आपल्याला काय माहिती आहे की जर समजा मार्केट म्हणजे स्पॉट वरती जात असेल तर काय होतंय, कॉल ऑप्शन वरती जातं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ओके, राईट. त्यानंतर जर समजा, ओके, आपण काय केलं की स्पॉट खाली येतोय म्हणजे निफ्टी खाली येत असेल तर काय होतं, पुट ऑप्शन वरती जातं. या पद्धतीने आपल्याला या गोष्टी माहिती आहेत. ओके. आता बघा की मला जर मार्केट वरती जात असेल तर कॉल ऑप्शन बायर जे आहेत हे काय करतात, कॉल ऑप्शन बाय करतात. ओके. पण इथं जे मोठे इन्स्टिट्यूशनल आहेत किंवा रायटर जे आहेत हे काय करतात, त्याच कंडिशन मध्ये पुट ऑप्शन काय करतात, राईट करतात, म्हणजे सेल करतात. ओके, लक्षात येतंय का? ठीक आहे. बघा मी पुन्हा एकदा सांगतोय, जर आपण नॉर्मल कंडिशन मध्ये काय करतोय, मार्केट वरती जात असेल तर कॉल बाय करतोय. ओके. पण जे ऑप्शन सेलर आहेत किंवा ज्यांना आपण ऑप्शन रायटर असं म्हणतो, ते काय करतात, सेम सिनेरिओ मध्ये पुट ऑप्शन काय करतात, राईट करतात. क्लिअर आहे. म्हणजे वरून राईट केल्यानंतर तो काय येतोय, खाली येतोय. ओके. या पद्धतीने आपण काय केलं, हा अनालिसिस बघितलं. ठीक आहे. आता बघा, ह्या दोन गोष्टी आपल्याला महत्वाच्या पुढे उपयोगाला येणार आहेत. ठीक आहे. सिमिलर वे, मार्केट जर समजा खाली येत असेल तर कॉल ऑप्शन जो आहे हा काय होतोय, खाली येतोय. म्हणजे जे ऑप्शन सेलर आहेत हे काय करतात, कॉल ऑप्शन राईट करतात, म्हणजे सेल करतात वरती. ओके. आणि नॉर्मल जे लोक आहेत मोस्टली ऑप्शन बायर हे काय करतात, की पुट ऑप्शन जो आहे त्याच्या बदल्यामध्ये काय करतात, बाय करतात. ओके, क्लिअर आहे. ठीक आहे. आता बघा, जर समजा आपल्याला मार्केटमध्ये काम करायचं आहे, ठीक आहे, तर मार्केट जर समजा काय होतंय की वरती जात असेल, ओके, तर नॉर्मली काय करतो आपण, कॉल बाय करतो. ठीक आहे. आणि ऑप्शन सेलर काय करतात, मोस्ट ऑफ द वेळेला मार्केट जर त्यांना मार्केट खाली जाते असं वाटत असेल तर ते काय करतात, कॉल ऑप्शन सेल करतात. म्हणजे आपण इथं बघतोय दोन्ही पोझिशन कशा पद्धतीनं बिल्ट होत आहेत. ओके. इथंपर्यंत समजलं असेल तर एकदा 10 आउट ऑफ 10 रेटिंग द्या. ओके, पोझिशन कशी बिल्ट होते, काय होते.
ठीक आहे. चलो, आता बघा, याच्या पुढे आलो मी. ठीक आहे. तर डेटा रिडिंग मध्ये ऑप्शन चेन रिडिंग पण बऱ्याचशा लोकांना माहिती नाहीये, किंवा थोडीफार मी त्याचे काय करतो, एक बेसिक आयडिया देतो. ओके. आता ही जी ऑप्शन चेन आहे, ओके, ही कोणती आहे? तर ही आहे सेन्सिबल वरती दिसणारी. ओके. त्यामध्ये ज्या आहेत या काय झाल्या, या स्ट्राईक प्राइस झाल्या. ओके. इकडच्या बाजूला आहेत कॉल ऑप्शन, इकडच्या बाजूला आहेत काय, पुट ऑप्शन. ओके. क्लिअर. आता यामध्ये जो ओपन इंटरेस्ट आहे तो इथं दिसतोय आपल्याला. ओके. काय आहे ओपन इंटरेस्ट त्याच्या बाबतीत बघणार आहे आपण. प्रत्येक ऑप्शनची प्राइस जी आहे इथं दिसते, इथं दिसते. ओके. ठीक आहे. आता यामध्ये या ऑप्शन चेनला रीड करण्यासाठी नॉर्मली मनीनेस नुसार काही पार्ट पाडलेले आहेत. ठीक आहे. हे पार्ट कसे आहेत, तर या पद्धतीने आहेत. ठीक आहे. जे एटीएमच्या वरती आहेत, म्हणजे ज्यांची प्राइस ज्यांच्यामध्ये ऑप्शन मध्ये प्रीमियम आहे, त्याला आपण म्हणतो आयटीएम. ओके. आणि जे बाहेर आहेत ते म्हणतो ओटीएम. ओटीएमचे जेवढे ऑप्शन आहेत हे सगळे काय होणार आहेत, झिरो होणार आहेत. कधी झिरो होणार आहेत, तर एक्सपायरीला झिरो होणार आहेत. ओके. क्लिअर आहे. ठीक आहे. चलो, त्यानंतर थोडीशी आउटलाईन आपण ग्रीक्सची घेऊया. ग्रीक्स मध्ये काय काय आहे, तर ग्रीक्स मध्ये डेल्टा, गामा, वेगा, थिटा आणि रो हे 5 फॅक्टर बनून काय करतात, ऑप्शनच्या प्रीमियमची प्राइस ठरवतात. ओके. ठीक आहे. आता याचे डिटेल व्हिडिओ जो आहे ऑलरेडी युट्यूबला आपण टाकलेला आहे, तो बघू शकताय, की ऑप्शन ग्रीक्स म्हणजे काय माहिती नसेल तर. बऱ्याचशा लोकांना आता हे पण ग्रीक्स काय आहेत, कसे काम करतात, बऱ्यापैकी माहिती आहे. ठीक आहे. त्यामुळे मी इथला पार्ट जो आहे हा स्किप करतो. ओके. जरी तुम्ही नंतर हा सेशन झाल्यानंतर बघितला तरी सुद्धा ऑप्शन ग्रीकच्या बाबतीत चालू शकतं. ओके. आता इम्पॉर्टंट अनालिसिसला सुरुवात करूया. ठीक आहे. त्याच्या आधी एकदा मी कन्फर्मेशन घेतो. ठीक आहे. ग्रीक्स माहिती आहेत का? येस नो, येस नो मध्ये मला फक्त सांगा, मला लक्षात येतील. ठीक आहे. एक्सपिरियन्स लोकांना माहिती असेल, नवीन लोकांसाठी जस्ट विचारायचं आहे. ग्रीक्स माहिती आहेत का? ओके. यस यस यस. ओके. ठीक आहे. नो. ठीक आहे. चल. ठीक आहे. हे जे ग्रीक्स आहेत ज्यांना माहिती नाहीत, आपल्या युट्यूब चॅनलला जा, इंडियन ट्रेडर्स अकॅडमी, तिथं ऑलरेडी टाकलेलं आहे. ठीक आहे. पण मी असं म्हणेन की स्ट्रक्चर्ड वेनं जे आहे हे शिकलं तर चांगल्या पद्धतीनं लक्षात येईल. ओके. आता त्याच्या पुढे आपण काय करतोय, व्हॉल्यूम आणि ओपन इंटरेस्टचा अनालिसिस जो आहे हा बघायला चालू करतोय. ठीक आहे. क्लिअर. चल, आता बघा, जर, ठीक आहे, आपण इथे एक उदाहरण घेऊन बघायला चालू करूया. ठीक आहे. असं मी कन्सिडर करतो, काय कन्सिडर करतो, की मार्केट जे आहे हे मार्केट चालू आहे. ओके. मार्केटमध्ये ए हा एक व्यक्ती आहे आणि बी हा एक व्यक्ती आहे. पूर्ण मार्केटमध्ये हे दोन लोकच आहेत. काय आहेत? हे दोन लोकच आहेत असं आपण समजूया. का समजूया? आपल्याला समजावं म्हणून, म्हणजे सोप्या भाषेत होईल असं. ठीक आहे. आता जर समजा ए न काय केलं, की कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ऑप्शनचं जे आहे याला ऑप्शनचं काय म्हणतो आपण, कॉन्ट्रॅक्ट म्हणतो. ओके. ऑप्शनचं जे कॉन्ट्रॅक्ट असतं हे कॉन्ट्रॅक्ट काय आहे, ए नावाचं C1 याला नाव देतो. ठीक आहे. सी नावाचं कॉन्ट्रॅक्ट काय केलं, ए न सेल केलं. काय केलं? सेल केलं. ओके. तर बी हा व्यक्ती काय करणार, हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे हा बाय करणार. क्लिअर आहे. कारण की दुसरं कोणी खरेदी करायला नाहीये, म्हणजे बी न काय केलं, बाय केलं. ओके. आता या कंडिशन मध्ये याचा ओपन इंटरेस्ट किती झाला, जर यानं विकलं आणि यानं एक खरेदी केलं, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट किती आहे, एकच आहे, तर ओपन इंटरेस्ट किती झाला, एक झाला. ओके. ठीक आहे. आता याच्यामध्ये व्हॉल्यूम किती झाला, तर एकच कॉन्ट्रॅक्टची खरेदी विक्री झाली तर व्हॉल्यूम काय झाला, एक झाला. ओके. ठीक आहे. आता जर समजा दुपारपर्यंत ए ला वाटलं ठीक आहे, जो प्रॉफिट झाला तो मी काय करतो, बुक करतो, किंवा लॉस जो आहे तो बुक करतो, माझं मला कॉन्ट्रॅक्ट काय पाहिजे, परत पाहिजे. म्हणजे ज्यांना जे सेल केलेलं कॉन्ट्रॅक्ट होतं ते एक्झिट करण्यासाठी त्यानं काय केलं, बाय केलं हे कॉन्ट्रॅक्ट. ओके. C1 कॉन्ट्रॅक्टच काय केलं, हे या कंडिशन मध्ये बाय केलं त्यानं. ओके. आता जर पहिल्यांदा यानं बाय केलं असेल तर हा काय करणार, बी कॉन्ट्रॅक्ट जो आहे हा सेल करणार. आता कुठलं कॉन्ट्रॅक्ट ओपन आहे का, नाही, म्हणून इथं ओपन इंटरेस्ट काय झाला, झिरो. ओके. पण इथं ट्रान्झॅक्शन झालं का, येस ट्रान्झॅक्शन झालं, तर व्हॉल्यूम याला कन्सिडर करणार किती झाला, व्हॉल्यूम एक. ठीक आहे. सकाळपासून काउंट केला तर व्हॉल्यूम झाला किती माझ्याकडे, दोन. ओके. आणि पर्टिक्युलर फक्त या
5-10 मिनिटांमध्ये जर मी कन्सिडर केला तर किती झाला? 1 झाला. किती लोकांना हे समजलं? समजलं असेल 10 out of 10 रेटिंग द्या एकदा. रिपीट करायचं असेल आर टाईप करा. बाउन्सर गेला असेल बी टाईप करा. ठीक आहे, चलो. सो आपण एकदा पुन्हा हे काय करूया, रिपीट करूया. ठीक आहे, बघा. या कंडिशन मध्ये म्हणजे ए हा व्यक्ती एक आहे आणि बी एक व्यक्ती आहे, मार्केटमध्ये दोघच आहेत. ओके, ठीक आहे. म्हणून ए न काय केलं, कॉन्ट्रॅक्ट एक सेल केलं, तर ऑब्विस काय होणार, हा बाय करणार. ओके, आता या दोघांमध्ये हे कॉन्ट्रॅक्ट मध्ये डील झालेले. ओके, आता या कॉन्ट्रॅक्ट किती ओपन आहेत, एक, म्हणून याला आपण काय म्हणलं, ओपन इंटरेस्ट किती झाला, एक झाला. व्हॉल्यूम किती झाला या पर्टिक्युलर वेळेमध्ये, एक झाला. ओके, आता त्यानंतर ए काय म्हटला की मला जो प्रॉफिट झाला, लॉस झाला, मला आता काय करायचंय, बुक करायचे पोझिशन. म्हणून त्यानं त्याचं त्याचं जे सेल केला होता ते कॉन्ट्रॅक्ट काय केलं, एक्झिट करायचं ठरवलं. म्हणजे काय केलं, बाय केलं. इथं सिनेरिओ काय केला, हा बाय केला. ओके, आता हा जर बाय केला या कंडिशन मध्ये, तर हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे परत काय झालं, क्लोज झालं. ओके, आता हे जे आहे क्लोज झालं म्हणजे काय, की इथं कुठलाही ओपन इंटरेस्ट नाहीये, म्हणून याला आपण काय म्हणतो, झिरो म्हणतो. आता हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे आहे व्हर्च्युअल. काय आहे, व्हर्च्युअल. व्हर्च्युअल म्हणजे काय, की जसं व्हर्च्युअल मनी असतो, ओके, त्या पद्धतीनं जर कोणी सेल करायला गेलं, म्हणजे राईट करायला गेलं, तर ते कॉन्ट्रॅक्ट नवीन अवेलेबल होतं. जर कोणी नसेल तर तिथं कॉन्ट्रॅक्ट जो आहे, जर समोरच्या व्यक्तीनं बाय केलं तर ते ओपन इंटरेस्ट बनेल. जर कोणी खरेदीच नाही केलं तर तिथं ओपन इंटरेस्ट बनणार नाही. लक्षात आलं का? येस, नो. जसं कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीत समजून घ्यायचं झालं तर आपल्याकडे नोट आहे. ओके, हे नोट म्हणजे पण काय झालं, एक कॉन्ट्रॅक्ट झालं. कोणी कॉन्ट्रॅक्ट दिले आपल्याला, विकले, हे गव्हर्नमेंटनं विकलेलं आहे आणि काय सांगितलंय की हे तुम्ही दुसऱ्या कोणाला पण देऊ शकताय. बरोबर का, म्हणजे इंडियामध्ये तर ऍटलिस्ट. ओके, सो हे कॉन्ट्रॅक्ट आपण काय केलं, क्लोज केलं, तर ओपन इंटरेस्ट किती झाला, झिरो झाला. पण व्हॉल्यूम म्हणजे पहिल्यांदा टर्नओव्हर एक झाला होता, त्यानंतर विकताना एक टर्नओव्हर झाला, त्याला आपण काय म्हणलं, व्हॉल्यूम. आणि सकाळपासून व्हॉल्यूम किती झाला, इथं 2 झाला. ठीक आहे, नाव क्लिअर. येस, मीन्स ओपन इंटरेस्ट शोज अ न्यू इंटरेस्ट ऑफ पीपल फॉर कॉन्ट्रॅक्ट बाय और सेल इज ओपन. बट हाऊ टू नो इट्स अ बायर और सेलर. ओके, गुड क्वेश्चन. ठीक आहे, बघूया आता. आपण ऑप्शन चेनला जाऊया प्रॅक्टिकली बघायला. ठीक आहे, चलो, इधर गई ऑप्शन चेन, देखते. ठीक आहे, सोपी ऑप्शन चेन घेऊ, सेन्सिबलची. ओके, ठीक आहे. आता इथे बघा, इथं मी पर्टिक्युलर काय केलं, आजचीच ऑप्शन चेन घेतली. इथं 25,000 ही काय केली, स्ट्राईक घेतली. या 25,000ला मला इथं काय दिसतंय बघा, हा ओपन इंटरेस्ट आहे, इथं दिसतोय का. म्हणजे 25,000 कॉलचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे, कॉलचं कॉन्ट्रॅक्ट, याच्यामध्ये 75 लाख कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे 75 लाख. ओके, 75.9 लाख कॉन्ट्रॅक्ट जे आहेत हे काय आहेत, ओपन आहेत. म्हणजे एवढ्या लोकांनी इथं काय केलंय, खरेदी आणि विक्री केलेली आहे. म्हणजे 75 लाख लोक, 75 लाख कॉन्ट्रॅक्ट काय केलेत, कोणीतरी विकलेत आणि कोणीतरी काय केलेत, बघितलेले आहेत. ओके, क्लिअर, लक्षात आलं का? येस, इथं बघा ओपन इंटरेस्ट किती आहे, 45 लाख. म्हणजे इथं बायर पण आहेत, सेलर पण आहेत. ओके, इथं किती आहेत, 21 लाख. म्हणजे इथं 21 लाख बायर पण आहेत, सेलर पण आहेत. ओके, इथं किती आहेत, 33 लाख. इथं बायर पण आहेत, सेलर पण आहेत. येस, क्लिअर. ओके, म्हणजे 75 लाख पोझिशन्स ऑलरेडी ओपन आहेत. बरोबर, क्लिअर. ठीक आहे, आता हा डेटा वापरून आपण उद्या मार्केट, मार्केट असेल हे सांगू शकतोय का? येस, थोडंफार. पण उद्या सकाळी जो पहिल्या 5-10 मिनिटांमध्ये जो व्हॉल्यूम तयार होणार आहे त्याच्यावरती बरेचसे डिसिजन असतात. ओके, कारण की बरेचसे लोक काय करतात, फक्त ओव्हरनाईटला ठेवलेले असतात. काही लोक ओव्हरनाईटला जाणार म्हणून सगळे पोझिशन खाली करून जातात, दुसऱ्या दिवशी परत बिल्ड करतात, असं पण होतं. ठीक आहे, क्लिअर.
समजलं असेल, एकदा 10 out of 10 रेटिंग द्या. ठीक आहे, जेवढा आता मी ओपन इंटरेस्ट आणि व्हॉल्यूमच्या बाबतीत सांगितलं त्याच्या बाबतीत. ठीक आहे, कारण की आता पुढे आपण आणखीन पुढचे कॉन्सेप्ट जे आहेत हे शिकायला चालू करणार आहे. ठीक आहे. ओके ओके. चॅट बॉक्स मध्ये म्हणजे 10 out of 10 आहे याच्यासाठी की तुम्हाला किती समजलं हे मला ते समजावं. ओके. ठीक आहे. चलो. कमी दिलं तरी चालेल. ठीक आहे. 0 दिलं तरी सुद्धा चालतंय, काही अडचण नाही. ओके. चलो. आता आपल्याला इथं बऱ्याचशा गोष्टी काय झाल्या, हळूहळू समजायला चालू झाल्या की ओपन इंटरेस्ट काय आहे. ओके. आता या ओपन इंटरेस्ट अजून मला वापर करायला शिकायचा आहे. प्लस त्याच्यामध्ये काही हे आहे का, आपण ते पण बघूया की काही चॅलेंजेस आहेत का, लिमिटेशन्स काय आहेत का. ओके. आता बघा, जसं मगाचं उदाहरण होतं, ए आणि बी हा व्यक्ती होता. ठीक आहे. आता मी इथं कन्सिडर काय केलं की इथं आपल्याकडे आहे कोण, ए हा व्यक्ती आहे. ओके. त्यानंतर आपण बघितलं कुठं आहे, इथं बी व्यक्ती आहे. ओके. ठीक आहे. आता या दोघांकडे आपण काही पोझिशन जर मी काय केल्या चेक केला. ठीक आहे, फक्त प्रॅक्टिस घेतोय पहिल्यांदा आपण. ओके. जर समजा ए न काय केलं की 10 कॉन्ट्रॅक्ट सेल केले, 10 कॉन्ट्रॅक्ट काय केले, सेल केले, तर या कंडिशन मध्ये बी काय करणार की 10 कॉन्ट्रॅक्ट बाय करणार. बरोबर आहे. ठीक आहे. तर मला आता तुम्ही सांगा की ओपन इंटरेस्ट, ठीक आहे, या कंडिशन मध्ये किती असणार आहे. यस, चॅटबॉक्स मध्ये सांगा. ए न काय केले, 10 कॉन्ट्रॅक्ट इथं सेल केलेले आहेत. ओके. 10 कॉन्ट्रॅक्ट सेल केलेत. ठीक आहे. तर ओपन इंटरेस्ट किती असणार आहे आता, 1, 10 की 20 दोघांचा मिळून किती असणार आहेत. ठीक आहे. चलो, मी अनम्यूट करायची संधी देतो. ज्यांना डाऊट आहे डायरेक्ट अनम्यूट करू शकता. ठीक आहे. फक्त व्हॉइस क्लिअर ठेवा, बॅकग्राऊंड आवाज नको. ठीक आहे. ओके. नाव यू कॅन अनम्यूट. ठीक आहे. येस, गो अहेड. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता याच्यावर. ठीक आहे. चलो. आता बघा. ठीक आहे. जर मी 10 कॉन्ट्रॅक्ट विकतोय, ठीक आहे, आणि बी न काय केले, 10 कॉन्ट्रॅक्ट काय केले, बाय केले. हे जे आहेत हे काय आहेत, हे कॉन्ट्रॅक्ट आहेत दोघांच्या मध्ये. म्हणजे ओपन इंटरेस्ट किती झाला या कंडिशन मध्ये, 10चा झालेला आहे. ओके, लक्षात आलं का. ठीक आहे. आणि जर व्हॉल्यूम बघितला तर व्हॉल्यूम पण किती झाला या कंडिशन मध्ये, 10चा झालेला आहे. ठीक आहे. क्लिअर. चलो. त्यानंतर ए ला वाटलं की मी आणखीन 5 कॉन्ट्रॅक्ट काय करू, सेल करू. ठीक आहे. तर त्यानं काय केले, सेल केले. आता घेणार कोण आहे, बीच घेणार आहे. बी ने काय केले, 5 कॉन्ट्रॅक्ट घेतले. आता ओपन इंटरेस्ट किती असणार आहे या कंडिशन मध्ये, म्हणजे पहिल्या एका तासामध्ये 10 असेल तर दुसऱ्या तासामध्ये किती असणार आहे, दुसऱ्या तासामध्ये असेल 5. आणि मॉर्निंग पासूनचा जर मी कन्सिडर केला, ओके, तर मॉर्निंग पासूनचा किती झाला माझा, 15 झाला. ओके, क्लिअर आहे. ठीक आहे. आता इथं पण व्हॉल्यूम किती झाला या पर्टिक्युलर वेळेमध्ये, झाला 5. मॉर्निंग पासून जर मी कन्सिडर केला तर हा झाला किती, 15. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना. येस, नो. ठीक आहे. आता त्यानंतर थोड्या वेळानंतर ए ला वाटलं की अरे पोझिशन साइजिंग खूप जास्त झाली, खूप जास्त प्रेशर येतंय. तो काय करतोय, यातून 10 कॉन्ट्रॅक्ट जे आहेत त्यानं जे सेल केले होते, ठीक आहे, ते काय केले, ऑलरेडी पुन्हा बाय केले. म्हणजे त्यानं पोझिशन 10 काय केले, कट केल्या इथं. ओके. ऍक्च्युली इथं मायनस पाहिजे होतं, बट ठीक आहे. 10 पोझिशन्स काय केल्या इथं त्यानं, कट केल्या. ओके. म्हणजे बीच्या पण काय झाल्या इथं, 10 पोझिशन ज्या आहेत ह्या काय झाल्या, कट डाऊन झाल्या. ओके. ठीक आहे. आता मला सांगा की ओपन इंटरेस्ट किती आहे. 0, 5, 15, 20 किती. ठीक आहे.
पर्टिक्युलर मी वेळेमध्ये जर कन्सिडर केलं, म्हणजे या तिसऱ्या तासामध्ये कन्सिडर केलं, तर माझा ओपन इंटरेस्ट आहे -10. ओके. आणि ओव्हरऑल जो एक्झिस्टिंग बघितला, म्हणजे मॉर्निंग पासूनचा जर बघितला, तर माझ्याकडे किती आहे? 5चा ओपन इंटरेस्ट आहे. ओके. आता इथं माझा व्हॉल्यूम किती झाला टोटल? टोटल व्हॉल्यूम किती झाला आत्ताच्या वेळेमध्ये? 10. आणि टोटल जर मी कन्सिडर केला तर किती? 25. ओके. व्हॉल्यूम म्हणतो मला काही घेणं देणं नाही, तुम्ही पोझिशन घ्या, काढा, मला माझा टोल मिळाला पाहिजे. ओके. त्या पद्धतीने व्हॉल्यूमनं काय केलं? कन्सिडर केलं. सो व्हॉल्यूम काय झालं आपल्याला इथं अनालिसिस जो आहे हा लक्षात येतोय. ओके. क्लिअर आहे का? आता यालाच ठीक आहे, जी पोझिशन आहे, ओके, ही जी पोझिशन आहे इथं, हा जो पहिला 15 होते आणि नंतर त्याच्यामधून काय झाले 10 निघून गेले, याला म्हटलं जातं चेंज इन ओपन इंटरेस्ट, COI. काय म्हटलं जातं? COI याला म्हटलं जातं. ठीक आहे. क्लिअर आहे? ठीक आहे. येस. ओके. आता पण थोडस काय करूया, याला ट्रॅक करायला चालू करूया. ठीक आहे. आता बघा, जर मी कन्सिडर काय करतोय की ओपन इंटरेस्ट इथं बघतोय, या पद्धतीने मला दिसतोय. ओके. आता काही ओपन इंटरेस्टचीच आणखीन काही उदाहरण घेऊ. ठीक आहे. आता यामध्येच काय केलं यानं ऑप्शन्स मध्ये, ठीक आहे, जे पोझिशन होती तो म्हणला संध्याकाळी जाताना मी सगळं काय करतो नील करतो. त्याने 5 कॉन्ट्रॅक्ट काय केले, पुन्हा आपले खरेदी केले एनं. म्हणजे बी पण काय करणार, 5 कॉन्ट्रॅक्ट इथं काढून टाकणार. आता ओपन इंटरेस्ट किती झाला मला सांगा? -5 आणि ओव्हरऑल किती झाला? 0. व्हॉल्यूम किती झाला? व्हॉल्यूम हा काय पकडला आपण? अगेन 5 पकडला. ओव्हरऑल किती झाला व्हॉल्यूम? 30 झाला. ओके. क्लिअर. ठीक. चलो. आता बघा, इथं बऱ्याचशा लोकांना ऑप्शन चेन वापरत होते, पण नेमकी काय गडबड होत होती, किंवा मागच्या वर्षीपर्यंत मी पण असं बघत होतो. तर इथे बघा आपल्याला काय दिसतंय, या पद्धतीने इथं दिसतंय ओपन इंटरेस्ट. ओके. या इथं गेल्यानंतर. ओके. आता हा जो आहे माझा ओपन इंटरेस्ट दिसतोय हा या पद्धतीनं. आता ग्रीन म्हणजे काय दिसतंय मला, एवढे काय बुल्स आहेत. ओके. आणि एवढे काय आहेत, हे सेलर आहेत. ठीक आहे. आता कोण स्ट्रॉंग आहे हे आपण ओळखतो याच्यानुसार. ठीक आहे. आता बघून तुम्ही सांगा मला की कोण स्ट्रॉंग आहे. बरेचसे लोक येतात आता पीसीआर काढतात. ओके. पहिल्या 3 स्ट्राईकचा, सेम स्ट्राईकचा, कॉस्ट टू कॉस्ट वगैरे बरेच काय काय करतात. याच्यावरती अनालिसिस करतात, म्हणजे जे आपण इथं ऑप्शन चेन मध्ये बघतोय ना. ठीक आहे. हे बघ, ते ऑप्शन चेन मध्ये आपण जे बघतो. ठीक आहे. इथं आल्यानंतर इथे बघा, इथं काय दिसतात 33 लाख. 33 लाखांच्या विरोधात किती आहेत? 45 लाख. म्हणजे कोण जिंकणार? 45 लाख वाले जिंकणार. हे कोण आहेत? बेरिश आहेत. त्यानंतर इथे किती आहेत? 20 लाख. ओके. त्यानंतर इथं किती आहेत? 21 लाख. कोण जिंकलं? हे जिंकलं. ओके. इथं किती आहेत? 41 लाख. इथं किती आहेत? 75 लाख. मग कोण जिंकणार ओव्हरऑल याच्यामध्ये? सेलर जिंकणार. या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करत होतो. बरोबर. ठीक आहे. आता आपण जसं बघितलं अनालिसिस मध्ये ऑप्शन चेनच्या. ओके. की ओपन इंटरेस्ट जो आहे हा आपल्याला काय दाखवतोय? एक्झिस्टिंग पोझिशन्स दाखवतोय की किती आहेत आणि किती नाही त्याच्या बाबतीत. ओके. लक्षात आलं का? ठीक आहे. तर आता माझा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि आय ओपनिंग पॉइंट आहे. बरेचसे लोक ऑलरेडी ओपन इंटरेस्ट वगैरे वापरत असतील आणि या पद्धतीने अनालिसिस करत असतील. ओके. बघा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ओके. जर समजा, ओके, एखादा अल्गो आला. ओके. अल्गो असू दे किंवा मॅन्युअल एखादा ऑपरेटर आला. ठीक आहे. त्यानं काय केलं की 25 लाख राहू दे. ठीक आहे.
25,000 क्वांटिटी पंच केली आणि एक्झिट झाला, तर तो मला या ओपन इंटरेस्ट मध्ये दिसू शकतोय का, 1 मिनिटाच्या आतमध्ये जर येऊन गेला तर? दिसू शकतोय? नाही दिसणार, नाही ट्रॅक होणार. लक्षात येतंय का? म्हणजे अगेन फक्त ओपन इंटरेस्ट चेक करायला लागलो तर काय होतं या कंडिशन मध्ये, आपल्याला तितका स्टडी उपयोगाला येत नाही. किती लोकांसाठी हा अगेन वन मोर माइंड ब्लोईंग मुवमेंट होता. MB6 नाही, MB7 पर्यंत आलतो. आय ओपनिंग मुवमेंट आहे. येस. बरोबर. मॅन्युअल होऊ दे किंवा अल्गो होऊ दे, काही घेणं देणं नाहीये दोघांना. फक्त अल्गोवाला काय करतोय, ऑर्डर जी आहे ती या पद्धतीनं पंच करतोय. क्लिअर आहे? ठीक आहे. चलो. सो आजच्या नोटला मी काय करतोय की इथंच थांबतोय. ओके, आपण आता इथंपर्यंत आलेलो आहे की ओपन इंटरेस्ट फक्त ऑप्शन चेन मधला बघायचा नाहीये, कारण की पुढचा टॉपिक जो आहे हा 9 वाजेपर्यंत आपला कव्हर होणार नाही. ठीक आहे. सो मी 5 ते 10 मिनिटं देतोय, सो दॅट तुम्हाला काही क्वेश्चन असतील, काही विचारायचं असेल तर विचारू शकतोय. ओके. पण त्याआधी मला विचारायचं आहे की कसा झाला सेशन आजचा. ठीक आहे. किती लोकांसाठी हा ऑसम होता? चॅटबॉक्स मध्ये ऑसम टाईप करू शकताय. गुगल रिव्ह्यू दिला नसेल तर परत जाऊन देऊ शकताय. ओके. आणि त्याचबरोबर काही क्वेश्चन असतील, विचारायचं असेल तर विचारू शकता. डायरेक्ट अनम्यूट करून करू शकताय. ओके. ठीक आहे. डायरेक्ट अनम्यूट करून विचारू शकताय किंवा चॅटबॉक्स मध्ये विचारू शकताय. क्लिअर? सर विचारू का क्वेश्चन? येस, गो हेड. हा. मी ऑप्शन चेन ट्रॅक करतो, पण हम्म, हम्म. बऱ्याचदा असं होतं ना की समजा मार्केट आता 24,800 ला आहे आणि 25,000ला रेजिस्टन्स दिसतोय, स्ट्रॉंग रेजिस्टन्स दिसतोय. पण ज्या वेळेला मार्केट तिथे जातं त्यावेळेस सिच्युएशन म्हणजे ऑप्शन डेटा ऑल ऑफ सडन चेंज होऊन जातो. बरोबर. हा एक चॅलेंज मला आता येतोय की म्हणजे त्याला कसं मग टॅकल करायचं. ओके, पहिली गोष्ट ऑप्शन चेन तुम्ही बघताय ना, ठीक आहे, कुठे बघताय? कारण की किती सेन्सिबल, टिकचा डेट हा सेन्सिबलला. सेन्सिबुलला बघताय. ओके. सेन्सिबुलला ऑप्शन चेनचा डेटा जो आहे हा मला असं वाटतं की 2 मिनिट डिले येतोय. ओके. 3 मिनिटांनी येत आहे. हा, 3 मिनिट तर ऑलरेडी आहे कॉमन मध्ये, पण 2 मिनिट ऍव्हरेज बघायला गेलं तर होतोय तो. ठीक आहे. आता ज्या वेळेला तुम्ही ट्रॅक करताय ना, ठीक आहे, तर ट्रॅक करताना काही गोष्टी आहेत ज्या आता उद्या आपण ज्यावेळेला बॅक टेस्ट करणार आहे ना त्यावेळेला तुम्हाला लक्षात येतील. ठीक बर. आहे. ओके. कारण की ट्रॅक करताना सेन्सिबल वरती ग्राफिकल दिसते, नंबर्स हा. मध्ये प्रॉपर दिसत नाही, म्हणून मी एओसी चेक करतोय. एओसी मध्ये बघा, मला इथे नंबर आणि हे जे आहेत हे काय होतात, मार्क करून मिळतात. ओके. ऑलरेडी असं आपण एक्सेल शीट मध्ये पण करू शकतोय. ओके. मी नॉर्मली पहिल्यांदा एक्सेल शीटच जास्त वापरत होतो, कारण की एक्सेल शीट मध्ये आपल्याला कस्टमाइज पद्धतीने करता येते. हो हो हो, बरोबर. ओके. ठीक आहे. आणखीन आमची आता डेव्हलपमेंट पण चालू आहे अल्गोसाठी. त्यामध्ये हा. कस्टमाइज आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही ते मोल्ड करून घेतोय डेटा प्रोसेस. ओके. ओके. कारण यात ठीक आहे. बऱ्याच ऑर्डर अशा असतील ना की एका पर्टिक्युलर प्राइसला आल्यानंतर ते ट्रिगर होतील. तो ओआय हा. तेव्हा त्या मोमेंटला जनरेट होतो. हा, तुम्ही आता, मी 3 प्लॅटफॉर्म सांगतो. ठीक आहे. तुम्ही 3 वापरू शकता. तिन्हीपैकी तुम्हाला हम्म. थोडंफार ट्रायल घेऊन बघा. ओके. हम्म. पहिला जर आहे तो तुम्ही काय करू शकताय, वाय पल्स एक वापरू शकता. त्याच्यामध्ये एक चांगल्या पोझिशन्स येतात अपडेटमध्ये. ओके. ठीक अच्छा. आहे. हा. त्यानंतर एओसी ही एक ऑप्शन चेन आहे. ओके. याच्यामध्ये पण ऑटो अपडेट 10 सेकंदाच्या गॅपनं पोझिशन सगळ्या ज्या आहेत त्या अपडेट होतात. ओके. ओके. ठीक आहे. हा, मग ही सगळ्यात स्वस्त आहे आणि बेस्ट आहे. ओके. आणि जर चांगले अफोर्डेबल वगैरे असेल पोझिशन सायझिंग, किंवा 7-8 हजार रुपये महिना किंवा अॅन्युअल 40,000 रुपये जर स्पेंड हम्म. करू शकत असाल, ओके, हम्म. तर हम्म. मी असं म्हणेन की क्वांटसॅप इज अ बेस्ट.
कॉन्सेप्ट हे प्रोफेशनल साठीच आहे. त्याच्यामध्ये अच्छा. इनफॅक्ट आपल्याला ऑर्डर जे आहेत म्हणजे बायर इनिशिएटेड क्वांटिटी आधी कुठली होती काय होती हे पण आपल्याला ट्रॅक मध्ये कळतं. ओके. पण ते ओके. एक्सपेन्सिव्ह जातंय. हम्म. त्यामुळं मोस्टली जर करू शकत असाल तर ते केलं तरी बेस्ट राहील. ओके. ओके. ठीक आहे. ओके. चलो. थँक्यू. येस. ऑप्शन चेन कशी बघायची सोहम सर? हाच क्वेश्चन आपण काय करतोय कंटिन्यू बघतोय. ऑप्शन चेन कशी रीड करायची त्याचाच कॉन्टेंट आता आपण चालू केलेला आहे. ठीक आहे. सर आपलं कुठलं सॉफ्टवेअर आहे का? आम्ही अल्गो ट्रेडिंग जे आहे ठीक आहे हे करतोय अल्गो ट्रेडिंग मध्ये. येस. ठीक आहे. फुल्ली ऑटोमेटेड सॉफ्टवेअर ओके जे ट्रेड वगैरे करू शकेल. ठीक आहे. ऑलरेडी एक आहे प्लस आम्हाला त्याच्यामध्ये ऍडव्हान्स मध्ये घेऊन जायचं आहे. ओके. ठीक आहे. ठीक आहे. सपोर्ट बुलिश आहे बेरिश आहे कसं कळेल? ठीक आहे ते उद्या बघणार आहे आपण. ओके. येस पहिल्या अटेम्प्ट मध्ये असं कन्सिडर करूच नका की हे समजेल लगेच. ठीक आहे. सिम्पल फॅक्ट आहे. ओके. एक्सपिरियन्स लोकांना पण बऱ्याच सगळ्या कॉन्सेप्ट समजायलाच 20 तासापेक्षा जास्त लागतात. ओके. नवीन लोकांना काय? नवीन लोकांना जसं आणखीन 20 तास एक्स्ट्रा म्हणजे बेसिक टेक्निकल अनालिसिस काय आहे काय वगैरे असं समजायला टोटल लागेल. ठीक आहे. येस. सॉफ्टवेअर अवेलेबल आहे का? येस आहे. अल्गोच्या बाबतीत जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल चॅटबॉक्स मध्ये नंबर ड्रॉप करा आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. ओके. प्रमोद सर. ठीक आहे. अबाउट दिस आणखीन काही? येस. एक आहे याचा हाय प्रॉफिट क्लबचं तुम्हाला 2 दिवसाची मेंबरशिप जी डेमो मध्ये मिळणार आहे ती घेऊ शकताय. ओके. त्यामध्ये ऑलरेडी जसं सांगितलं ठीक आहे खूप काही असं एक्साइटिंग होतंय 5-10 मिनिटाला ट्रेड येतात असं काही नाहीये. आम्ही पूर्ण दिवस वाट बघत बसतोय ट्रेडची. ओके. कधी कधी मिळतो कधी नाही मिळत या पद्धतीने राहतं. ओके. पण जो येतोय तो चांगला हाय प्रोबेबिलिटी चा असतोय. ठीक आहे. आणि चांगल्या क्वांटिटीने त्यामध्ये ट्रेड केले जातात. ओके. येस. अल्गो सिस्टीम पण आहे. अबाउट अल्गो माहिती पाहिजे असेल चॅटबॉक्स मध्ये नंबर ड्रॉप करा. ठीक आहे. येस. अल्गोचा लास्ट इयरचा परफॉर्मन्स जो आहे हा आमचा 110%चा आहे. ओके. तसं सांगायला गेलं इलेक्शन मध्ये जास्त चांगले परफॉर्म नाही. आमचं टार्गेट होतं 150चं पण 110 इज ऑल्सो गुड अमाऊंट. ओके. ठीक आहे.